नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 साठी आपण इथं लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहे. तर इकॉनॉमिक्स हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट आपण स्टार्ट केलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्सनली मला मेसेज करून डिमांड केली होती इकॉनॉमिक्सच्या लेक्चरसाठी. तर आपण इथे इकॉनॉमिक्ससाठी सेशन कंडक्ट करत आहोत आणि 100% तुम्हाला इथून क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणारच. ठीक आहे, ओके. तर आजचं जे सेशन आहे आपलं मॅरेथॉन सेशन आहे. हे सेशन आपण कंडक्ट करतोय. आपलं जे कॉम्प्रिहेन्सिव्ह बुक आहे, आपला जो ठोकळा आहे, या ठोकळ्यामधून 29वी सुधारित आवृत्ती केसागर पब्लिकेशन. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला 2023 पूर्वार्धातील अधिकृत आकडेवारी, नव्या धरतीचे वाढत्या काठिण्य पातळीचे प्रश्न, बिटवीन द लाईन प्रश्नांची परिपूर्ण तयारी आणि 2022चा जो क्वेश्चन पेपर आहे तो देखील तुम्हाला याच्यामध्ये मिळत आहे. तर याच पुस्तकातून आपण आज इकॉनॉमिक्सचा भाग घेत आहोत. पुस्तक कुठून मागवायचं, कसं मागवायचं हे मी तुम्हाला प्रत्येक सेशनमध्ये सांगितलंय. केसागरची वेबसाईट सोडली तर Amazon, फ्लिपकार्टवरती पुस्तकं अवेलेबल आहेत. बुक हाऊसला पुस्तकं अवेलेबल आहेत किंवा तुमच्या सिटीमध्ये प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे देखील पुस्तकं तुम्हाला मिळून जातील. ओके, चला. तर आपल्या सिलेबस मधला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो तर आपण घेतलेलाच आहे. सोबतच तुम्हाला भारतातील दारिद्र्य आणि बेरोजगारी याच्यावरती क्वेश्चन कंबाईनला पण विचारले जातात आणि राज्यसेवेला पण विचारले जातात. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये जो थेरॉटिकल पार्ट दिलेला आहे तिथून खूप सारे क्वेश्चन कव्हर होतात बघा जीएसचे. तर आपण बघूया, व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. बघा काय दिलेलं आहे तुम्हाला. भारतातील दारिद्र्य. बघा, दारिद्र्य ही जी संकल्पना आहे ना, ही संकल्पना लोकांच्या जीवनमानावर अवलंबून असते. हे सगळं कंटेंट मी का घेते तुमच्या लक्षात आलं असेल. खूप सारे क्वेश्चन जे आहेत ना, ते संकल्पना जे आहेत ना, या संकल्पना क्लिअर असतील तरच तुमचे प्रश्न इथं सॉल्व्ह होत आहेत. त्याच्यामुळे आपण थेरी जास्त घेतोय. तर दारिद्र्य संकल्पना लोकांच्या जीवनमानावरती अवलंबून असते. जे लोक आपल्या रोजच्या जीवनामध्ये म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जीवनमानाची किमान पातळी गाठू शकत नाहीत, बरोबर, त्यांना आपण दरिद्री किंवा गरीब असं म्हणतो. ओके, आता इथं काय म्हटलंय तुम्हाला, दैनंदिन जीवनामध्ये जीवनमानाची किमान पातळी म्हटले. ठीक आहे, पण जीवनमानाची जी किमान पातळी असते किंवा त्या किमान पातळीवर जीवन जगण्यासाठी दरडोई किती उत्पन्नाची आवश्यकता असते ह्याचा कुठलाही असा फिक्स रेशो नाहीये, बरोबर. किंवा जे अर्थशास्त्रज्ञ आहेत ना, त्या अर्थशास्त्रज्ञांचं एकमत नाहीये की हे जे आपण जीवनमान म्हणतोय की नाही, किंवा ह्या जीवनमानाच्या किमान पातळीला आपण विचार करून दरिद्री किंवा गरीब असं डिसाईड करणार आहोत. पण मग त्याच्यासाठी किंवा हे जीवन जगण्यासाठी दरडोई किती उत्पन्न लागेल याच्यामध्ये एकमत आपल्याला दिसून येत नाही. मग आपल्याला इथं BA मिनास असतील, PD ओझा आहेत, डॉक्टर PK वर्धन आहेत आणि दांडेकर आहेत. नीलकंठ रथ आणि दांडेकर म्हणजे हे जे आपल्याला अर्थशास्त्रज्ञ दिसतात ना, यांची आकडेवारी एक्झाम मध्ये विचारली जाते. ठीक आहे, हे दिसताना सोपं आहे. तुम्ही जितक्या वेळा रिवाइज कराल तितक्या वेळा तुम्हाला हे समजून जाईल. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं तुम्हाला पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये दिलंय. BA मिनास यांनी वर्ष कोणतं आहे बघा, 56, 57, 67, 68. तुम्ही काय करा, याच्यासोबतच लगे खालचे पण पॉइंट वाचा, म्हणजे जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा लवकर लक्षात राहतं. आता PD ओझा यांनी काय केलेलं आहे, त्यांचे निकष आहेत 1960-61 साठी. ठीक आहे, BA मिनास यांचे आहेत 56, 57, 67, 68. PK वर्धन जे आहेत ना, त्यांचे निष्कर्ष आहेत 68, 69 नीलकंठ रथ यांनी 60, 61 आणि 1968, 69. म्हणजे सिक्वेन्सने जरी तुम्ही गेला तर तुम्हाला पहिल्यांदा BA मिनास दिसतील, त्याच्यानंतर 60, 61 मध्ये PD ओझा दिसतील, त्याच्यामध्ये वर्धन समिती आहे 68, 69 आणि त्याच्यानंतर प्राध्यापक B दांडेकर आणि प्राध्यापक नीलकंठ आणि रथ. ठीक आहे, आता मिनास यांच्याबद्दल जर आपण बघितलं तर 56, 57 आणि 67, 68 हा जो काळ होता तर त्यांनी ग्रामीण दारिद्र्याविषयी, बघा इथं तुम्हाला लक्षात ठेवायचंय, ग्रामीण दारिद्र्याविषयी त्यांनी काय केलेलं आहे, मौलिक संशोधन केलेलं आहे. ठीक आहे, PD ओझा यांनी काय केले बघा, दारिद्र्य रेषा ठरवताना शहरी भागामध्ये त्यांनी प्रतिदिन प्रति व्यक्ती मागे 432 ग्रॅम आणि ग्रामीण भागामध्ये प्रति व्यक्ती मागे 518 ग्रॅम धान्याची गरज असते असा निकष लावला. म्हणजे तुम्हाला PD ओझा यांचा निकष विचारला जाऊ शकतो. प्राध्यापक मिनास यांनी कोणत्या दारिद्र्याविषयी, शहरी का ग्रामीण, मौलिक संशोधन केले किंवा किमान जीवनमानासाठी दरवर्षी दरडोई 240 रुपये इतका खर्च आवश्यक असल्याचं त्यांचं
मत होतं. ठीक आहे, तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, 240 रुपये इतका खर्च जो आहे तो कोणी सांगितला, मिनास यांनी सांगितला. ठीक आहे, मग मिनास यांचे जे निकष होते 56-57 साठी, तर त्यांना देशामध्ये किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली मिळाले, 65% लोक त्यांना दारिद्र्य रेषेखाली मिळाले. ठीक आहे, आणि 56-57 ते 67-68 म्हणजे 67-68 मध्ये त्यांना दारिद्र्य रेषेखालील लोकांचं जे प्रमाण आहे ते 50.7% म्हणजे किती वर्षामध्ये बघा, 57 आणि 10 67 बरोबर, एक 10 वर्षामध्ये त्यांना काय दिसलं, 50.7% म्हणजे जवळजवळ इथं आपण काय म्हणू शकतो, 15% त्यांना दारिद्र्य कमी झालेलं दिसून आले. ठीक आहे, आता हे पॉसिबल आहे नाही त्या गोष्टी वेगळ्या, पण आपल्याला इथं काय करायचंय, आपल्याला इथं फक्त आकडेवारी लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर पीडी ओझा काय बोलले, 432 ग्राम ग्रामीण भागामध्ये आणि 518 ग्राम धान्याची जी गरज आहे, सॉरी 432 शहरी भाग आणि 518 ग्राम ग्रामीण भाग. ओके, म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की शहरी भागामध्ये प्रतिदिन प्रति व्यक्ती मागे जी धान्याची गरज आहे ती ग्रामीण भागापेक्षा कमी आहे. ओके, मग यांचं मत काय आहे, जर प्रतिदिन प्रति व्यक्ती शहरी भागातल्या व्यक्तीला 432 ग्रॅम जर धान्य नाही मिळालं किंवा ग्रामीण भागामध्ये 518 ग्रॅम धान्य नाही मिळालं तर ती व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहे असं समजायचं. ओके, आणि याच निकषानुसार हे जे पीडी ओझा होते की नाही, या पीडी ओझा यांना 60-61 मध्ये 44% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आढळली. ओके, त्याच्यानंतर पीके बर्धन बघा, पीके बर्धन यांनी काय केलं, दरमहा दरडोई किमान 15 रुपये आवश्यक उपभोग खर्च मानला. इथं दरवर्षी मांडलेले कोण होते, मिनास होते बरोबर. त्याच्यानंतर धान्य ग्रॅम मध्ये निकष देणारे कोण होते, पीडी ओझा होते. आणि पीके बर्धन यांनी दर महिना सांगितले, दरमहा किती खर्च, 15 रुपये. ठीक आहे, त्यांच्या मते हा किमान उपभोग खर्च न करू शकणारे जे लोक आहेत ना ते दारिद्र्य रेषेखाली मोडतात. म्हणजे महिन्याला 15 रुपये पण खर्च न करू शकणार, हे कधीची सिच्युएशन आहे, 68-69. आता 15 रुपयामध्ये काहीच येत नाही, चहा पण येत नाही, तुम्हाला माहिती आहे बरोबर. तर इथं 68-69 ची ही सिच्युएशन दिली आहे आणि त्या सिच्युएशन नुसार पीके वर्धन यांना 54% लोकसंख्या जी आहे ना ती दारिद्र्य रेषेखाली मिळाली. त्याच्यानंतर येतात दांडेकर आणि रथ समिती, यांचे निकष आहेत 60-61, 68-69 या कालावधीतले. ओके, त्यांनी काय केलं, दारिद्र्य रेषा निश्चित करताना ग्रामीण भागामध्ये दरडोई दरवर्षी 180 रुपये आणि शहरी भागामध्ये दरडोई दरवर्षी 270 रुपये उत्पन्न हा निकष लावला. आणि या निकषाच्या आधारे त्यांनी 68-69 मध्ये काय केलं, भारताच्या ग्रामीण भागात त्यांना 40% लोक आणि शहरी भागात 50% दारिद्र्य रेषेखाली लोक मिळाले. म्हणजे त्यांचं मत काय आहे की शहरी भागामध्ये गरिबी बेकारी जास्त आहे, दारिद्र्य रेषेखाली लोक जास्त आहेत ऍज कम्पेअर टू ग्रामीण भाग. ठीक आहे, ओके, तर हे मिनास, ओझा, वर्धन आणि दांडेकर यांची आकडेवारी व्यवस्थित लक्षात ठेवा. 6वा मुद्दा आहे, आता हे झाले यांची आकडेवारी. त्याच्यानंतर तुम्हाला नियोजन आयोगाची आकडेवारी पण विचारली जाते. तर दारिद्र्य रेषा ठरवताना जो 6वा नियोजन आयोग होता ना, त्यांनी ग्रामीण भागात प्रतिदिन प्रति व्यक्ती 2400 उष्मांकाचं अन्न मिळणं याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलाय आणि शहरी भागामध्ये 2100 उष्मांकाचं अन्न मिळणं आवश्यक असल्याचं ठरवलं. ठीक आहे, ओके, म्हणजे हा निकष आहे त्यांचा. आणि याच्यापेक्षा जर कमी उष्मांक मूल्याचा आहार मिळत असेल तर त्या व्यक्तींचा समावेश त्यांनी दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीमध्ये केला होता. ओके, उत्पन्नाच्या आधारे दारिद्र्य रेषा ठरवताना या आयोगाने ग्रामीण भागात प्रति व्यक्ती प्रतिवर्षी 912 रुपये तर शहरी भागात प्रति व्यक्ती प्रतिवर्षी 1056 रुपये उत्पन्नाचा निकष स्वीकारला. ठीक आहे, चला बघा नेक्स्ट पार्ट आपण बघूया. 6 मुद्दे आपण बघितले होते. 7वा मुद्दा बघा, तर नियोजन आयोगाच्या निष्कर्षानुसार 77-78 मध्ये भारतामध्ये 48.30% लोक राहत होते दारिद्र्य रेषेखाली. लक्षात ठेवा बरं का, 77-78 मध्ये 48.30, 83-84 मध्ये 37.40 कमी झाले बरोबर, 84-85 मध्ये पुन्हा कमी झाले, 87-88 मध्ये पुन्हा कमी झाले. हे आहे नियोजन आयोगाचं प्रतिपादन. पण मिनास असतील, जैन असतील, यांना हे अंदाज नाहीत मान्य. ते काय म्हणले, नाही, 87-88 मध्ये देशामध्ये 45.90% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती बरोबर. आणि दारिद्र्य रेषेखालील एकूण लोकांची जी संख्या होती ती 36.12 लाखाहून जास्त होती. म्हणजे 51 मध्ये जेवढी आपल्या भारताची
लोकसंख्या होती की नाही तेवढे लोक 87-88 मध्ये दारिद्र्य रेषेखाली होते. ओके. 9वा पॉइंट बघा, नियोजन आयोगाने 87-88 मधील 29.20 कोटी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असल्याचा जो निष्कर्ष काढला होता तो इथं तफावत दर्शवत होता. बरोबर. 8व्या योजनेने 11,000पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न ज्या कुटुंबाचं आहे त्या कुटुंबांना दारिद्र्य रेषेखालील कुटुंब संबोधलं. बरोबर. 93-94 मध्ये 18.9% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असल्याचा अंदाज व्यक्त केला. 96-97 मधले अंदाजपत्रक मांडताना केंद्रीय अर्थमंत्री काय बोलले की दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या 2000 पर्यंत 10% येईल. बरोबर. लकडावाला अभ्यास गट 93-94 36% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती असा निष्कर्ष काढला. आणि आता तर 2024 चालू आहे, बघून घ्या तुम्हीच. तर दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येची टक्केवारी कमी असली तरी प्रत्यक्ष लोकसंख्या मात्र कमी झाली नव्हती. लक्षात घ्या. 73-74 93-94 हा जो काळ होता 32 कोटी लोकसंख्या सातत्याने दारिद्र्य रेषेखाली होती हे लकडावाला गटानं सांगितलं. आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी गव्हर्नमेंट प्रयत्न करतच होतं पण सगळ्यात जास्त सक्सेस न मिळण्याचं रिझन होतं वाढती लोकसंख्या. बरोबर. म्हणजे 73-74 93-94 20 वर्षाच्या काळामध्ये लोकसंख्येत जास्त फरक पडला नाही असं लकडावाला गट सांगतं. बरोबर. त्याच्यानंतर जागतिक बँकेच्या वतीने गौरव दत्त यांनी जे अन्वेषण केलं त्यांना काय दिसलं, त्यांना 51 मध्ये 52.66% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती असं दिसलं. 91 मध्ये 37.84% कमी झाल्याचं दिसलं. 51 मध्ये 20 कोटी लोकसंख्या आणि 1991 मध्ये 32 कोटीवर गेल्याचं त्यांना भीषण चित्र दिसलं. म्हणजे विचार करा बरं का. आता ही सगळी पार्श्वभूमी जर आपण बघितली तर 96-97 मध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या 29.2% आल्याचा निष्कर्ष काढला नियोजन आयोगाने. आपण बघितलं. पण बरोबर आहे का, सबशेल चुकलेला होता. कारण का, प्रत्यक्ष लोकसंख्या तेव्हा पण 32 कोटीच्या दरम्यानच होती. 1-2 मध्ये 17.98% आलेली असेल. हा नियोजन आयोगाने जो अंदाज दर्शवला होता तो सबशेल चुकीचा होता. त्याच्यानंतर येतात नॅशनल सॅम्पल सर्वे 55वी फेरी, 55वी, 61वी, 66वी तिन्ही फेरी विचारतात. इथं तुम्हाला 99-2000चं जे सर्वेक्षण आहे याच्यानुसार 26.10% वरती दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्याची निष्कर्ष दिसतो. ग्रामीण भाग 27%, शहरी भाग 23%. ठीक आहे. ओके. आणि नॅशनल सॅम्पल सर्वे 4-5, 61वी फेरी इथं कोणती पद्धत वापरली, URP युनिफॉर्म रिकॉल पिरियड आणि मिक्स्ड रिकॉल पिरियड हे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर या पद्धतीनं 4-5 मध्ये 27.5% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती असा निष्कर्ष काढला. आणि याच पद्धतीनुसार जे निष्कर्ष काढले ना तर ग्रामीण भागामध्ये 28%, शहरी भागामध्ये 25%. त्याच्यानंतर जी आपली नॅशनल सॅम्पल सर्वेक्षण MRP मिक्स्ड रिकॉल पिरियड वापरला 4-5 याच्यानुसार 21.8% देशामध्ये. बरोबर. आणि ग्रामीण भाग 21%, शहरी भाग 21.7%, 8% आणि 7%. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा URP आणि MRP या पद्धतींद्वारे काढलेल्या निष्कर्षाच्या पार्श्वभूमीवर नियोजन आयोगाने काय केलं, 11व्या पंचवार्षिक योजनेचं दिशा दिग्दर्शन करताना 4-5 मधील स्थितीनुसार 27.5% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असल्याचा अंदाज व्यक्त केला. ठीक आहे. अधिक ग्राह्य आणि अधिकृत अशा या अंदाजानुसार 4-5 मध्ये 30 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली असल्याचं चित्र स्पष्ट होतं. 11वी पंचवार्षिक योजना जर तुम्ही बघितली तर सगळ्यात कमी प्रमाण जे होतं ना ते जम्मू काश्मीर विभाजन पूर्व आणि सगळ्यात जास्त होतं ओडिसामध्ये 46.4%. ठीक आहे. ओके. क्लिअर. लक्षात ठेवा. आणि जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, गोवा, हरियाणा, दिल्ली इथं दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येचं प्रमाण 15% पण कमी होतं. केरळमध्ये होतं 15%, बिहार, ओडिसा, छत्तीसगड, आपला महाराष्ट्र, UP, MP इथं 30%हून जास्त आणि महाराष्ट्रामध्ये 30.7% हे आपल्याला लक्षात ठेवायचं. चला तर आपण बघत होतो सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाचे निष्कर्ष. तर बघा इथं आपण बघितलं की नियोजन कार्य नियोजन आयोगाकडे होतं. बरोबर. मग त्यांनी काय केलं, लोकांच्या संख्येविषयी अंदाज व्यक्त करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती होती म्हणून त्यांनी
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणान्वये गोळा करण्यात आलेली जी माहिती होती त्या माहितीच्या आधारे नियोजन आयोग आपला अंदाज व्यक्त करत होतं, बरोबर. आणि याच्या संदर्भात निष्कर्ष काढण्यासाठी त्यांनी काय केलं, 2005 मध्ये प्राध्यापक सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. ठीक आहे. या समितीने काय केलं, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणान्वये प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे 2009 मध्ये निष्कर्ष नियोजन आयोगाला सादर केला. म्हणजे तुम्हाला इथं 2005 ही डेट, 2009 निष्कर्ष दिलेली डेट माहिती पाहिजे. तेंडुलकर अभ्यास गटाने 4-5 मध्ये काय प्रमाण मांडलं, किमती प्रमाण मांडल्या. ठीक आहे. ग्रामीण भागासाठी 446 रुपये 65 पैसे, नागरी भागासाठी 578 रुपये 80 पैसे हा किमान उपभोग खर्च प्रमाण मानला. आणि त्याच्या आधारे काय केलं त्यांनी, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येविषयीचे निष्कर्ष काढले. तर नियोजन आयोगाने मान्य केले हे सगळे तेंडुलकर अभ्यास गटाचे निष्कर्ष. आणि या निष्कर्षानुसार 93-94 मध्ये त्यांना देशामध्ये 45.3% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली मिळाली देशामध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये 8.1% घट झाली. 4-5 मध्ये त्यांना किती दिसते, 37.2%. ओके, क्लिअर. तर इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा, 93-94, 4-5, क्लिअर. इथं 50.1%, 41.8%, 31.1 आणि 25.7%. आता इथं तेंडुलकर अभ्यास गट जो आहे ना, या तेंडुलकर अभ्यास गटाच्या निष्कर्षा आधारे नियोजन आयोगाने जे अंदाज व्यक्त केले त्याच्यानुसार ओडिसा राज्य जे आहे ना, तिथे सगळ्यात जास्त म्हणजे 57.2% लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असल्याचं स्पष्ट झालं. आणि दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींची संख्या जर तुम्ही विचारात घेतली, 54.4% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असणारं बिहार राज्य दुसऱ्या क्रमांकावर. म्हणजे तुम्हाला तेंडुलकर अभ्यास गटानुसार जर आकडेवारी विचारली ना, तर हे तुमचं उत्तर राहणार आहे, लक्षात घ्या. ओडिसा 1 नंबर, इथे काय होतं, टक्केवारीनुसार जास्त होते. ठीक आहे. व्यक्तींची संख्या जर विचारात घेतली तर बिहार दुसऱ्या क्रमांकावरती. नियोजन आयोगाच्या अंदाजानुसार 4-5 मधली जी स्थिती होती, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये किती टक्के, 47.9% लोक, शहरी भागामध्ये 25.6% लोक दारिद्र्य रेषेखाली जगत होते. ठीक आहे. आणि ग्रामीण शहरी एकत्र जर विचार केला तर 38.1% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असल्याचं चित्र इथं आपल्याला दिसून येत, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रामधलं पण तुम्हाला विचारू शकतात आणि तुम्हाला स्टेट वाईज पण विचारू शकतात. आता 2009-10 ची स्थिती कशी होती, इथे बघा, नॅशनल सॅम्पल सर्वेची 66वी फेरी, 61वी फेरी पण विचारलेली आहे, 66वी पण विचारलेली आहे. या 66व्या फेरीनुसार तेंडुलकर अभ्यास गट निष्कर्ष नियोजन आयोग त्यांना मिळाली लोकसंख्या 4-5 मध्ये 37.2% वरून 9-10 मध्ये 29.8%. ठीक आहे. म्हणजे कमी झाली. म्हणजे 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 7.4% इथं लोकसंख्या कमी झाली दारिद्र्य रेषेखाली. ओके. 9-10 मध्ये दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या निश्चित करताना ग्रामीण भागातील जी व्यक्ती 22.4 रुपयांपेक्षा म्हणजे 22 रुपये 22.5 रुपये म्हणू आपण इथं खर्च करू शकत नाही, अशा व्यक्तीला दारिद्र्य रेषेखालचं मानण्यात आलं. शहरी भागासाठी मात्र 28 रुपये इतकी मर्यादा इथं ठेवण्यात आलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर बघा, नियोजन आयोगाचे निष्कर्ष काय होते, राष्ट्रीय नमुना पाहणी, 68वी फेरी, सर्वेक्षण अहवाल, माहिती, तेंडुलकर समिती, अभ्यास पद्धती. नियोजन आयोगाने 11-12 मध्ये देशातील 21.92% म्हणजे 26,98,00,000 लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती असा निष्कर्ष काढला. नियोजन आयोगाचे जे निष्कर्ष होते त्या निष्कर्षानुसार 11-12 मध्ये ग्रामीण भागामध्ये 25%, शहरी भागामध्ये 13% लोकसंख्येचं प्रमाण आपल्याला दिसते, दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या. ठीक आहे. आणि दारिद्र्य रेषेखालची लोकसंख्या ठरवताना ग्रामीण भागातील प्रति महिना प्रति व्यक्ती 816 रुपयांपेक्षा अधिक खर्च करू न शकणाऱ्या व्यक्तींना आणि शहरी भागामध्ये 1000 रुपयांपेक्षा अधिक खर्च करू न शकणाऱ्या व्यक्तींना दारिद्र्य रेषेखाली गणलेलं आहे. ओके, क्लिअर. तर हे पॉइंट सगळे व्यवस्थित लक्षात ठेवा. नियोजन आयोगाच्या निष्कर्षानुसार जर आपण बघितलं, महाराष्ट्रातील 1,97,92,000 म्हणजे जवळजवळ 17.35% ही जी आकडेवारी आहे ही विचारत नाही, तुम्हाला टक्केवारीमध्ये जे आहे ना ते विचारलं जातं. ठीक आहे. आणि ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर दारिद्र्य रेषेखालच्या लोकसंख्येचं प्रमाण आहे 24.22%,
आणि शहरी भागामध्ये 9.12%. ठीक आहे. 9-10 मध्ये जर तुम्ही बघितलं तर देशातील 29 कोटी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. नियोजन आयोगाच्या निष्कर्षानुसार 11-12 मध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या 27 कोटी इतकी कमी झाली. याचा अर्थ लोकसंख्या 2 कोटींनी कमी झाली होती दारिद्र्य रेषेखालची. ओके. आणि जर तुम्ही राज्यापुरता विचार केला तर केरळ राज्यामध्ये एकूण लोकसंख्येशी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी इतर कोणत्याही राज्यापेक्षा कमी म्हणजे 7% इतकी होती. हे आपल्याला इथं दिसून येतं. बघा, त्याच्यानंतर आपण जर बघितलं दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं प्रमाण तर तेंडुलकर अभ्यास गटाची जी पद्धती आहे ना, तर या पद्धतीनुसार तुम्हाला 4, 5, 9, 10 आणि 11, 12 इथं जी लोकसंख्या मिळते ना, याचा एक चार्ट आपल्याला मिळतो. इथं तुम्हाला दिलेला आहे बघा, स्टेट दिलेले आहेत. त्याच्यानंतर आहे 4, 5, 9, 10 आणि तिसरा आहे 11, 12. ओडिसा 57.2, 4, 5 मध्ये, 9, 10 मध्ये 37.2 आणि 11, 12 मध्ये 32.6. बिहारमध्ये 54.4, 53.5, 33.7. छत्तीसगड, आता याच्यामध्ये काय करायचं असतं माहिती का, 8.3 पंजाब, 9.2 आंध्र प्रदेश. अशा प्रकारे आपल्याला काय करून घ्यायचं आहे, एक जेव्हा आपण याच्यावर एक नजर टाकतो तेव्हा सगळ्यात जास्त इथं तुम्हाला दारिद्र्य कुठं दिसत आहे, सगळ्यात कमी कुठं दिसत आहे. अखिल भारतामध्ये 2004-5 मध्ये 37.2% लोक दारिद्र्य रेषेखाली होती. 9-10 मध्ये 29% होती आणि 11-12 मध्ये 21% होती. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही आपल्या महाराष्ट्राची आकडेवारी बघून घ्या. 4-5 मध्ये 38.2%, 9-10 मध्ये 24.5%, 11-12 मध्ये 17.3%. ठीक आहे. ओके, क्लिअर. आणि जर सिक्वेन्स लावा म्हटलं तर तुम्हाला या राज्यांचा सिक्वेन्स पण लावता आला पाहिजे. आता हे जे उद्देश होते ना, या उद्दिष्ट पूर्ततेमध्ये अपयश का आलं, जी 10वी पंचवार्षिक योजना होती या योजनेने दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं प्रमाण जे होतं 7 पर्यंत 21%, 12 पर्यंत 10% आणण्याचं निर्धारित केलं होतं. ठीक आहे. ओके. आता हे उद्दिष्ट साध्य करताना 2024 आहे, 20 पण नाही, आता 2024 चालू आहे, तरी पण आपण अपयशी आहोत. लक्षात घ्या. निरपेक्ष दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य याला IMP करा. आयोगाने याच्यावरती क्वेश्चन विचारले, निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य. बघा, नियोजन आयोगाच्या मते शहरी भागातील ज्या व्यक्ती दररोज 2100 कॅलरीज उपभोगावर खर्च करू शकतात, बघा, तर उपभोग खर्च 2100 कॅलरीज खर्च करू शकत नाहीत आणि ग्रामीण भागातल्या ज्या व्यक्ती 2400 कॅलरीज खर्च करू शकत नाहीत, याला म्हटलेलं आहे निरपेक्ष गरीब. ओके. मग अशा तुम्हाला क्वेश्चन हाच विचारला जातो. एक तर तुम्हाला कॅलरीज विचारतील, एक तर तुम्हाला निरपेक्ष दारिद्र्य किंवा अशी गरिबी कोणत्या भागामध्ये मिळते, विकसनशील आणि अविकसित राष्ट्रात मिळते. निरपेक्ष गरिबीचं निर्मूलन होऊ शकतं, इथं तुम्हाला देतात होऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर किमान आवश्यक गरजा भागवण्याची जी क्षमता असते ती नसणे म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य. ठीक आहे. असं आपल्याला इथं म्हणता येईल. किमान आवश्यक गरजा भागवण्याची क्षमता नसणे म्हणजे काय, निरपेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, कमी उत्पन्न गटाच्या उच्च उत्पन्न गटाशी केलेल्या तुलनेवर कशाची संकल्पना आहे, सापेक्ष दारिद्र्य. लक्षात ठेवा बरं का. कमी उत्पन्न गटाच्या उच्च उत्पन्न गटाशी केलेली जी तुलना आहे त्या तुलनेवरती सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना आधारित आहे. वेगवेगळे गट आणि वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांच्या जीवनमानातील फरकावर सुद्धा सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना आधारलेली आहे. दरडोई उत्पन्न, दरडोई उपभोग खर्च याच्यावर सुद्धा अशा प्रकारची गरिबी आधारित असते. 3 गोष्टींवरती आधारित असते. लक्षात ठेवा. सापेक्ष गरिबी ही सार्वत्रिक कल्पना आहे, सगळीकडे आढळते, सगळ्या देशामध्ये आढळते. लक्षात ठेवा. आणि सापेक्ष गरिबीचं निर्मूलन होऊ शकतं का, होऊ शकत नाही. तर आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं आहे, सापेक्ष गरिबी जी असते ना, तर या सापेक्ष गरिबीचं निर्मूलन होऊ शकत नाही. ओके, क्लिअर. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. जे एक्झाम मध्ये विचारतात त्याच्यावरती आपला फोकस राहायला पाहिजे. चला,
नेक्स्ट आपण पुढे जाऊया. भारतातील दारिद्र्याची कारणे विचारली जातात एक्झाम मध्ये. भारतामधील दारिद्र्याची काय कारण आहेत? पहिलं रिझन बघा, इथे तुम्हाला दिलेलं आहे. फर्स्ट रिझन, भयावह लोकसंख्या वाढ. पहिलं रिझन, मालमत्तेची असमान विभागणी. दुसरं रिझन, उच्च व्यावसायिक प्रशिक्षणासाठी समान संधीचा अभाव. तिसरं रिझन, मोठ्या प्रमाणावरील खुली आणि छुपी बेरोजगारी. चौथं रिझन, वारसा हक्काच्या कायद्यानुसार मालमत्तेची अनेक वारसात होणारी वाटणी. पाचवं रिझन, द्वितीय तृतीय क्षेत्रांचा अपुरा विकास. सहावं रिझन, जमिनीचं विभाजन तुकडीकरण. सातवं रिझन, अज्ञान निरक्षरता. आठवं रिझन. तर ही 8 कारणं दारिद्र्याची कारणं स्पेसिफिक कुठली? आपल्या भारतातील. ठीक आहे. दारिद्र्य निर्मूलनाच्या उपाययोजना जर तुम्ही बघितल्या, रिझन आपण बघितले, मग या रिझनला अनुसरूनच उपाययोजना पाहिजेत, बरोबर. तर 1960-61 मध्ये जर तुम्ही बघितलं तर 60-61च्या सुमारास भारतातील दारिद्र्याविषयी गंभीरपणे विचार करायला प्रारंभ झाला. ठीक आहे. म्हणजे अगदी सुरुवातीपासून दारिद्र्य निर्मूलन हा प्रत्येक पंचवार्षिक योजनेचा गाभा. हे जे सेंटेन्स आहे की नाही, या सेंटेन्स वरती आयोगाने प्रश्न विचारला. क्वेश्चन पेपर काढून बघा. ठीक आहे. मग 60-61च्या सुमारास आपण काय बघितलं, इथं दारिद्र्याविषयी गंभीरपणे विचार करायला प्रारंभ झाला. चौथी पंचवार्षिक योजना जी आहे, या चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात जलद आर्थिक प्रगतीवर आणि सामाजिक न्यायावर भर देण्यात आला. कुठल्या एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलाय सांगा? चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये खालीलपैकी कशावरती भर देण्यात आला? गरिबी हटाओ ही सुप्रसिद्ध घोषणा याच काळामध्ये 1971च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिली गेली. बघा, गरिबी हटाओ ही जी घोषणा आहे ना, ही घोषणा 71च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिली गेली. पाचवी पंचवार्षिक योजना, आता हे आपण काय बघतोय? हे आपण बघतोय दारिद्र्य निर्मूलनाच्या उपाययोजना, पण त्या 5 इयर प्लॅन मध्ये सांगितलेल्या आहेत. पाचवी पंचवार्षिक योजना इथे जर आपण बघितलं तर किमान गरजा कार्यक्रम, ज्याला आपण मिनिमम नीड प्रोग्राम म्हणतो, हा राबवण्यास सुरुवात झाली. फॅक्च्युअल डाटा आहे, एक्झाम मध्ये विचारला जातो. आणि या कार्यक्रमानुसार प्राथमिक शिक्षण, ग्रामीण आरोग्य, ग्रामीण पाणी पुरवठा, ग्रामीण रस्ते, लोहमार्ग बांधणी, ग्रामीण गृह बांधणी, ग्रामीण विद्युतीकरण, झोपडपट्टी सुधारणा, सुपोषण या 8 बाबी प्रथमतः गरीब जनतेच्या किमान गरजा म्हणून ठरवण्यात आल्या. लक्षात ठेवा, हा जो कार्यक्रम होता ना, किमान गरजा कार्यक्रम, या किमान गरजा कार्यक्रमामध्ये किती बाबी? 8 बाबी किमान गरजा म्हणून ठरवण्यात आल्या. तर कोणत्या बाबी? प्राथमिक शिक्षण 1 नंबर, ग्रामीण आरोग्य 2 नंबर, ग्रामीण पाणी पुरवठा 3 नंबर, ग्रामीण रस्ते 4 नंबर, लोहमार्ग बांधणी 5 नंबर, ग्रामीण गृह बांधणी 6 नंबर, ग्रामीण विद्युतीकरण 7 नंबर, झोपडपट्टी सुधारणा 8 नंबर, झोपडपट्टी सुधारणा आणि सुपोषण एकच आहे. ठीक आहे. ओके. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील व्यापक दारिद्र्य निर्मूलनाचा आणि त्यात सुद्धा ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलनाचा भरीव प्रयत्न आपल्याला इथं केलेला दिसून येतो. ठीक आहे. प्रत्येक पॉइंट व्यवस्थित वाचा, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर किमान गरजा कार्यक्रम, पाचवी पंचवार्षिक योजना, पाचव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी जो आहे तो कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. दारिद्र्य निर्मूलन हा 6व्या पंचवार्षिक योजनेचा पण आत्मा होता. बघा, आपण काय बोललो इथं की अगदी सुरुवातीपासूनच दारिद्र्य निर्मूलन हा प्रत्येक पंचवार्षिक योजनेचा भाग असावा असं ठरलं होतं, बरोबर. मग दारिद्र्य निर्मूलन हा 6व्या पंचवार्षिक योजनेचा आत्मा होता आणि या योजनेच्या कालावधीत सामान्य जनतेचं जीवनमान उंचवणारं कार्यक्रम झाले. उत्पन्न आणि संपत्ती यांची वृद्धी करण्याबरोबरच त्यांच्या वाटपातील असमानता दूर करण्यावर या योजनेनं काय केलं? आपलं लक्ष केंद्रित केलं. आणि या योजनेच्या कालावधीतच किमान गरजा कार्यक्रम, प्रौढ शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रौढ शिक्षण 9व्या घटकाचा अंतर्भाव. बघा, किमान गरजा कार्यक्रमामध्ये आपण किती पॉइंट बघितले? ते 8 पॉइंट, बरोबर. 9वा घटक कधी ऍड केला गेला? 6व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान. ठीक आहे. कोणता होता 9वा घटक? प्रौढ शिक्षण. आधी प्राथमिक शिक्षण होतं, आता प्रौढ शिक्षण ऍड केलं. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा. ओके,
तर आपण बघत होतो दारिद्र्य निर्मूलनाच्या उपाययोजना. याच्यामधला 5वा पॉइंट बघा. 5व्या पॉइंट मध्ये तुम्हाला जी 7वी पंचवार्षिक योजना होती, या 7व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये दारिद्र्य निर्मूलनाचे पूर्वीचे जे कार्यक्रम आहेत ते चालू ठेवले गेले. कोणत्याही योजना असू द्या किंवा कार्यक्रम असू द्या, ज्याचे रिझल्ट चांगले असतात ते दुसरं जरी गव्हर्नमेंट आलं तरी ते बंद करत नसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जे NREP आणि RLEGP ह्या ज्या योजना आहेत, ह्या योजना लोकसेवा आयोगाने तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलेल्या आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा. ठीक आहे. पूर्व परीक्षेला तुम्हाला 3 लाइनर किंवा 4 लाइनर क्वेश्चन विचारले जातात राज्यसेवा पूर्व परीक्षेला. उदाहरणार्थ राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, तुम्हाला याची डेट विचारली जाऊ शकते, लाभार्थी गट विचारला जाऊ शकतो, उद्दिष्ट विचारलं जाऊ शकतं. ओके. तर याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, NREP लॉंग फॉर्म पण विचारतात. त्याच्यानंतर ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम, ज्याला आपण रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम म्हणतो, आणि एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ज्याला आपण IRDP म्हणतो. म्हणजे इथं तुम्हाला NREP, त्याच्यानंतर RLEGP आणि IRDP, ठीक आहे, यांच्या माध्यमातून काय झालं, रोजगार निर्मिती केली. म्हणजे क्वेश्चन कसा येतो बघा, तुम्हाला क्वेश्चन येतो की 7व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमामधून रोजगार निर्मिती केली. ठीक आहे. ऑप्शन मध्ये तुम्हाला ह्या 3 योजना असतील, 3 योजना किंवा कार्यक्रम, आणि चौथा पण असू शकतो जो याच्यामध्ये इन्क्लूड नसेल. तर हा क्वेश्चन तुमचा इथं बनतो. पुढचा पॉइंट दिलाय तुम्हाला की दारिद्र्य विरोधी लढ्यामध्ये हे जे कार्यक्रम आहेत, कोणते कार्यक्रम, NREP, RLEGP आणि IRDP यांनी महत्वाची भूमिका बजावली. इथं पण क्वेश्चन बनतो, खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमांनी दारिद्र्य विरोधी लढ्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील जनतेबरोबरच नागरी भागातील गरिबांचं जीवनमान उंचावणं आणि गलिच्छ वस्तीमध्ये राहणाऱ्या जी जनता आहे त्यांना किमान सुविधा पुरवण्यावरती ही जी योजना आहे किंवा हे जे कार्यक्रम आहे त्यांनी काय केलं, लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला दिसून येतं. 6वा पॉइंट बघा, 7वा नियोजन आयोग जो आहे ना, तर 7व्या नियोजन आयोगाचे निष्कर्ष काय सांगतात. 7व्या नियोजन आयोगाचे निष्कर्ष सांगतात की 77-78 ते 83-84 हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये दारिद्र्य रेषेखालील 3,07,00,000 नागरिकांना दारिद्र्य रेषेच्या वरती आणण्यात आलं. ठीक आहे. ओके. आणि या योजनेच्या कालावधीमध्ये ग्रामीण घरगुती वीज, ग्रामीण गटारे, सार्वजनिक वितरण या 3 क्षेत्रांचा समावेश करण्यात आला. तुम्हाला हे जे इयर आहे ना, 77-78, 83-84, तर या कालावधीमध्ये ह्या ज्या योजना आहेत ना, या योजनांमध्ये कोणत्या 3 नवीन क्षेत्रांचा समावेश करण्यात आला. पहिलं क्षेत्र होतं ग्रामीण घरगुती वीज, दुसरं होतं ग्रामीण गटारे, आणि तिसरं होतं सार्वजनिक वितरण प्रणाली. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर समावेशक किमान गरजा कार्यक्रम असं तुम्हाला क्वेश्चन जर बनला तर काय क्वेश्चन देतात, समावेशक गरजा कार्यक्रमामध्ये 77, 78, 1983, 84 या कालावधीमध्ये खालीलपैकी कोणत्या 3 क्षेत्रांचा समावेश केला. ओके. आता इथे क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड का वाटतो, जर हे वर्ष दिलं ना, आपलं लक्ष आकडेवारीवरच जातं, बरोबर, आणि आपण तिथे घाबरतो. त्याच्यामुळे काय होतं, हा क्वेश्चन जो आहे एक पेज भरून मोठा क्वेश्चन आपल्याला दिसतो, पण आपल्याला काय सांगायचं असतं, फक्त हे 3 क्षेत्र आपल्याला माहित पाहिजे जे समावेशक किमान गरजा कार्यक्रमामध्ये इन्क्लूड केले. ओके. आणि याच योजनेच्या काळामध्ये 1 एप्रिल 1989 पासून दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती असा दुहेरी दृष्टिकोन असलेली जवाहर रोजगार योजना, याच्यावरती कंबाईनला क्वेश्चन विचारलाय, व्यापक असा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली. इथं पण क्वेश्चन बनतो की जवाहर रोजगार योजना कोणत्या योजनेदरम्यान चालू करण्यात आली. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम जो आपण वरती बघितला होता, आणि ग्रामीण भूमिहीन रोजगार कार्यक्रम हा जवाहर योजनेमध्ये काय करण्यात आला, मर्ज करण्यात आला, जो 7व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये चालू झाला होता. ठीक आहे. 7वा पॉइंट बघा, 8वी जी योजना होती, 8वी पंचवार्षिक योजना, इथं तुम्हाला जवाहर रोजगार योजना, नेहरू रोजगार योजना सॉरी तर इथं कन्फ्युजन कशामध्ये होतं, जवाहर आणि नेहरू दोन्ही शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. तर जवाहर रोजगार योजना आणि नेहरू रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजना यांसारख्या योजनांच्या माध्यमातून काय झालं, रोजगार निर्मिती
आणि पर्यायानं दारिद्र्य निर्मूलनावरती भर देण्यात आला. पुन्हा इथं तुमचा क्वेश्चन बनतो, खालीलपैकी कोणत्या योजनांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि दारिद्र्य निर्मूलनावरती भर देण्यात आला. पुन्हा तुम्हाला खाली ऑप्शन दिले जातात, जवाहर रोजगार योजना, नेहरू रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजना, अशा प्रकारे. 8वा मुद्दा बघा, जवाहर रोजगार योजना जी आहे 1999-2000 या वर्षापासून काय झालं, जवाहर ग्राम समृद्धी योजनेमध्ये परावर्तित करण्यात आली आणि पुढे 1 एप्रिल 2002 पासून जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासक रोजगार योजना या सगळ्या योजना कशामध्ये समाविष्ट केल्या, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. आणि इथं पण क्वेश्चन बनतो की संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या योजना समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. तर ही जी टाइमलाईन आहे योजनांची, ही टाइमलाईन तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये तर विचारत नाहीत, पण राज्यसेवेला विचारतात. 9वा पॉइंट बघा, महाराष्ट्र रोजगार हमी योजना, स्पेसिफिक आपल्या महाराष्ट्राबद्दल तुम्हाला विचारलं जातं. इथं महाराष्ट्र रोजगार हमी योजना जी होती ना, या योजनेला केंद्र सरकारनं आदर्श मानलं आणि केंद्रानं काय केलं, याच धर्तीवरती रोजगार हमी योजनेची आखणी केली आणि रोजगार हमी अधिनियम जो आहे ना, हा अधिनियम कधीचा आहे, 2005 चा आहे. हा अधिनियम संमत केला. तुम्हाला हेही विचारलं जातं, अधिनियम कधी संमत केला, योजना कधी लागू झाली, त्याचा लाभार्थी गट काय आहे, वगैरे वगैरे. ठीक आहे. आता हा जो कायदा आहे ना, या कायद्यामध्ये ज्या तरतुदी होत्या, त्या तरतुदीमध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जी अंमलबजावणी आहे कधी झाली, 2 फेब्रुवारी 2006. हे पण तुम्हाला विचारलं जातं, 2 फेब्रुवारी 2006. आणि सुरुवातीला पायलट बेसिसवरती म्हणजे निवडक 200 जिल्ह्यामध्ये ही योजना काय केली होती, सुरू केली होती. ओके. 6-7 मध्ये काय झालं बघा, 6-7 मध्ये 200 जिल्ह्यामधील संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि नव्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये परावर्तित केलेली आपल्याला दिसून येते. 7-8 मध्ये आता हे पुन्हा 130 जिल्हे वाढले वगैरे, हे काही तुम्हाला एक्झाम मध्ये विचारत नाही. पुढे काय झालं, 1 एप्रिल 2008 पासून राष्ट्रीय ग्रामीण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना काय झाली, सगळ्या देशामध्ये लागू झाली आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेची जागा जी होती या नव्या योजनेने घेतली. तर हे कन्फ्युजन आपल्याला नकोय, लक्षात घ्या, हे सगळं तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, नेक्स्ट तुम्हाला काय दिलेलं आहे इथं. आता हे जे तुम्हाला योजनेचं नाव दिसत आहे ना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, याची हिस्ट्री मी तुम्हाला सगळी सांगितली, बरोबर. याच्या हिस्ट्री मधून तुम्हाला काहीही क्वेश्चन येऊ शकतो. इवन तुम्हाला करंट अफेअर्स मधून पण क्वेश्चन येऊ शकतात की कुठल्या राज्यामध्ये किती भत्ता दिला जातो वगैरे वगैरे. ओके. 12 नंबरचा पॉइंट बघा, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ग्रामीण युवा स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना, ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास, गंगा कल्याण योजना यांसारख्या स्वयंरोजगार योजना सुद्धा 1999-2000 मध्ये सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना या अधिक व्यापक अशा योजनेमध्ये विलीन करण्यात आल्या आणि रोजगार निर्मितीच्या आणि पर्यायाने दारिद्र्य निर्मूलनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हा होता हेतू. म्हणजे आपल्याला इथं एक लिस्ट करून घ्यायची आहे ज्या योजना रोजगार निर्मिती आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी इथं राबवल्या गेल्या आपल्या गव्हर्नमेंट करून. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, आपला भारत अल्पविकसित देश आहे, बरोबर. मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे वृद्धी आणि विकास मध्ये. अल्पविकसित म्हणजे जिथं पुढे विकासाचे चान्सेस आहेत. तर अल्पविकसित देशामध्ये कशाचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे. म्हणजे संधी तर खूप निर्माण केल्या जातात, पण लोकसंख्या वाढीचा वेग जर तुम्ही बघितला तर ज्या संधी निर्माण केल्या जातात त्या काही सफिशियंट नाहीयेत. वेगाने वाढणारी श्रमिक लोकसंख्या उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं आणि जी वाया जाणारी श्रमशक्ती आहे त्याचा योग्य पर्याप्त वापर करणं हे देशासमोरचं खूप मोठं आव्हान आहे. म्हणजे काम करण्याची इच्छा आणि क्षमता आहे पण संधीच मिळत नाहीये, त्याला आपण म्हणतो बेरोजगारी. याचे प्रकार पण आपल्याला विचारतात. जर स्थूल मानाने तुम्ही 2 भाग केले तर ग्रामीण बेरोजगारी, शहरी बेरोजगारी असे 2 भाग इथं करता येतात. ग्रामीण बेरोजगारीमध्ये तुम्ही बघा, तुम्हाला डायरेक्ट हे हंगामी वगैरे देतात, पण सुरुवातीला मेन टाईप बघा ग्रामीण बेरोजगारी. ग्रामीण बेरोजगारीमध्ये तुम्हाला
हंगामी बेरोजगारी मिळते, छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी मिळते. त्याच्यानंतर तुम्हाला शहरी बेरोजगारीमध्ये संघर्षजन्य, खुली, कमी प्रतीची आणि एक मिनिट थांबा, सुशिक्षित. ओके. अजून पण भरपूर टाईप करून दिले जातात बघा, म्हणजे बुक्स, एखाद्या बुक्समध्ये वेगळे टाईप पण तुम्हाला नावाने दिले जाऊ शकतात. ठीक आहे, पण जे मेन मुख्य प्रकार आहेत ग्रामीण आणि शहरी. तर इथं आपण जर 2011ची आकडेवारी बघितली, 2011ची जनगणना जर तुम्ही इथं बघितली ना, तर या 11च्या जनगणनेचे जे प्रायमरी निष्कर्ष आहेत ना, या प्राथमिक निष्कर्षानुसार तुम्हाला काय सांगितले की 2011च्या प्राथमिक निष्कर्षानुसार आपल्या देशामध्ये 68.8% लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहत असून त्याच्यापैकी 90%हून अधिक लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवरती अवलंबून आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे, काय अवघड नाहीये. मग आता इथं जर आपण बघितलं, एवढी लोक शेतीवरती अवलंबून आहेत. देशातील लागवडीखालील क्षेत्रापैकी फक्त 45.3% क्षेत्र सिंचनाखाली आहे. बाकीचं क्षेत्र पूर्णतः निसर्गावरती अवलंबून आहे. बरोबर, हे सगळं आपण बघतोय. याच्यामुळे तुम्हाला काय दिसतं, याच्यामुळे आपल्याला ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी दिसते. ठीक आहे, ओके. मग याच्यामध्ये हंगामी बेरोजगारी कशी असते आपल्याला माहिती, मोसमी पाऊस. खूप मोठं कृषी क्षेत्र आहे जे मोसमी पावसावर अवलंबून आहे. याच्यामध्ये काय होतं, वर्षातून एकच पीक काढता येतं. ठीक आहे, पेरणीपासून कापणीपर्यंतची कामं चालू असताना या व्यवसायामध्ये गुंतलेल्यांना जवळजवळ पूर्ण रोजगार मिळतो. पण जो बाकीचा काळ आहे की नाही, बाकीचा काळ शेतीचं काम नसतं, त्याच्यामुळे हे लोक बेरोजगार राहतात. ओके. आणि शेतीचा जर हंगाम सोडला तर वर्षामधले 5 ते 7 महिने यांचा कसा असतो, बेरोजगारीचा असतो. याला आपण म्हणतो हंगामी बेरोजगारी. एखाद्या हंगामामध्ये काम मिळतं, एखाद्या हंगामामध्ये काम मिळत नाही. ओके, क्लिअर. प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारी, इथं याचं वर्णन बारमाही न्यून रोजगार किंवा अदृश्य बेरोजगारी असंही केलं जातं. अशा प्रकारच्या बेरोजगारीमध्ये लोक प्रत्यक्ष रोजगार प्रक्रियेमध्ये गुंतलेले आढळतात. ठीक आहे, ओके. लोक बेरोजगार असल्याचं दिसत नाही, पण त्यांच्या वाट्याला जे काम आलेलं असतं ना, त्यांच्या ॲबिलिटीपेक्षा कितीतरी कमी असतं, त्यांना पुरेसं नसतं. मग याच्यामुळे काय होतं, त्यांची सीमांत उत्पादकता शून्य असते. मग सीमांत उत्पादकता जर शून्य असेल तर एकूण उत्पादनामध्ये कोणतीच वाढ घडून येत नाही. उदाहरणार्थ, शेतीचे एक क्षेत्र आहे, एक व्यक्ती बस आहे तिथं, सफिशियंट आहे, पण 4 भाऊ तिथे काम करतात. उर्वरित तिघांचं श्रम कसं आहे, अनावश्यक आहे, म्हणजे ते बेरोजगार ठरतात. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, शहरी बेरोजगारी. इथे जर आपण बघितलं, औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील रोजगार निर्मितीचा विभाग म्हणून शहरी विभाग ओळखतात. कुशल श्रमाचा समावेश नागरी रोजगारामध्ये होतो. इथे जर तुम्ही बघितलं, संघर्षजन्य बेरोजगारी मिळते. मालक कामगार संघर्ष किंवा औद्योगिक कलहाची परिणिती अनेकदा संप आणि टाळेबंदी याच्यामध्ये होते. आणि तात्पुरती बेरोजगारी जी निर्माण होते त्याला म्हटलेलं आहे संघर्षजन्य बेरोजगारी. खुली बेरोजगारी, काम करण्याची क्षमता आहे, इच्छा आहे, पण रोजगारच मिळत नाही. बरोबर, असा प्रॉब्लेम येतो ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये आलेल्या लोकांना. त्याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचा पण समावेश होतो, लक्षात घ्या, खुल्या बेरोजगारीमध्ये. ठीक आहे. कमी प्रतीची रोजगारी मिळणं एक प्रकारची बेरोजगारीच आहे. एखाद्या व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा कमी प्रतीचं काम करावं लागतं आणि त्या व्यक्तीस मिळालेल्या रोजगारामध्ये त्याच्या कौशल्याचा अथवा कार्यक्षमतेचा वापर होत नाही. लक्षात घ्या. तर हे आहेत बेरोजगारीचे टाईप. तर आपण बघत होतो बेरोजगारी बद्दल. याच्यानंतर आपण बघतोय बेरोजगारीची स्थिती, ज्याला आपण UPS, CWS आणि CDS हे जे पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स एक्झाम मध्ये वारंवार विचारले जातात. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला काय करतात, ह्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना थोड्याशा क्लिअर करून घ्यायचे. तर शहरी बेरोजगारी आणि ग्रामीण बेरोजगारी हे जे 2 मुद्दे होते, हे 2 मुद्दे आपण बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये पण जे प्रकार पडतात ते पण आपण इथं कंप्लीट करून घेतलेले आहे. ठीक आहे, ओके. बेरोजगारीची स्थिती जर आपण बघितली तर याच्यामध्ये तुम्हाला याच्यावरती लोकसेवा आयोगानं ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. सर्वसाधारण बेरोजगारीची स्थिती म्हणजे युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस, ज्याला आपण UPS म्हणतो. वर्तमान साप्ताहिक बेरोजगारीची स्थिती, याला आपण करंट वीकली स्टेटस म्हणतो, CWS. आणि वर्तमान दैनिक बेरोजगारीची स्थिती, याला आपण म्हणतो करंट डेली स्टेटस, ओके, म्हणजे CDS. ठीक आहे.
आता याच्यामध्ये जर आपण युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस जर बघितलं तर या पद्धतीमध्ये काय असतं माहितीये, याच्यामध्ये वर्षभर रोजगार न मिळालेल्या व्यक्तींची संख्या मोजली जाते. ठीक आहे, ओके. वर्तमान साप्ताहिक म्हटले वीकली आहे. इथे काय होतं, विशिष्ट आठवड्यामध्ये एका तासाचा पण रोजगार उपलब्ध न झालेल्यांची संख्या मोजली जाते. आणि करंट डेली स्टेटस ज्याला आपण CDS म्हणतो, इथं तुम्हाला विशिष्ट आठवड्यातील एखादा दिवस किंवा काही दिवस रोजगार न मिळालेल्या व्यक्तींचं मोजमाप केलेलं इथं दिसून येतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, सुशिक्षित बेरोजगारी. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सुशिक्षित बेरोजगारी इथं प्रामुख्याने शहरी भागामध्ये आढळते आणि बहुधा कमी प्रतीच्या रोजगाराचा अथवा खुल्या रोजगाराचा बळी असतो. म्हणजे प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार हा कमी प्रतीच्या रोजगाराचा किंवा खुल्या बेरोजगाराचा बळी ठरतो. ठीक आहे, ओके, हे इथं लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट बघा, नेक्स्ट पॉइंट काय आहे इथं, श्रमशक्ती आणि बेरोजगारी तुम्हाला दिलेला आहे. आता इथं आपण बघितलं ना, चालू दैनिक स्थिती, वर्तमान साप्ताहिक बेरोजगारीची स्थिती. तर चालू दैनिक स्थितीनुसार म्हणजे CDS नुसार जर तुम्ही बघितलं तर देशातील श्रमशक्ती, रोजगार, बेरोजगार यांची संख्या आणि बेरोजगारीचे जे प्रमाण आहे ना, या तक्त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जुना डाटाच लोकसेवा आयोगाकडून विचारला जातो. इथे तुम्हाला 99, 2000, 2004, 5, 2009-10 आणि 11-12चा डाटा दिलेला आहे. आणि ओव्हरऑल तुम्हाला इथं बेरोजगारीचा दर जो दिसतोय तो इथं 7.3% होता, इथं 8.22 आहे, इथं 6.60 आहे आणि 11-12 मध्ये 5.60 आहे. व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, ओके. म्हणजे इथं वाढलेला आहे, इथं कमी झालाय, इथं पुन्हा कमी झालाय. ओके. 18-19 मधील जर स्थिती तुम्ही बघितली तर इथं पिरियॉडिक लेबर फोर्स प्रमाणे भारतातील लेबर फोर्स पार्टिसिपेंट रेट 11-12 मधला 39.5% 18-19 मध्ये 37.60% 5% खाली आला. ठीक आहे. नित्य स्थितीप्रमाणे वर्कर पॉप्युलेशन रेशो किंवा श्रमबळ प्रमाण 11-12 मधलं 38.6% 18-19 मध्ये 35.3% घसरलं. 18-19 मध्ये जर तुम्ही बघितलं तर अनएम्प्लॉयमेंट रेट किंवा बेरोजगारीचा दर आहे तो 5.8%, ग्रामीण भागामध्ये 5%, शहरी भागामध्ये 7.7%. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथेपर्यंत आपला बेरोजगारीचा जो डाटा होता तो एक्झामच्या दृष्टिकोनातून मी कंप्लीट केलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय ग्रामीण विकास. आपल्याला माहिती की आपला देश खेड्यांचा देश आहे. 51 मध्ये जवळजवळ 83% लोक खेड्यात राहत होते. आज जर आपण बघितलं तर जवळजवळ 68 ते 70% लोक जी आहे ती ग्रामीण भागामध्ये राहतात. जर तुम्ही 51शी तुलना केली तर ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेचं प्रमाण कमी झालं असलं तरी सुद्धा बहुसंख्य लोक जे आहेत ना ते आपल्याला खेड्यातच राहत असलेले दिसून येतात. आपण काय म्हणतो की भारताचा विकास म्हणजे ग्रामीण भागाचा विकास, कारण का 65% प्लस लोक ग्रामीण भागामध्ये राहतात, म्हणजे निम्म्यापेक्षा पण जास्त लोक खेड्यामध्ये राहतात. मग ग्रामीण विकासाचे काय प्रयत्न झालेले आहेत आतापर्यंत ते आपल्याला इथं बघायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामीण विकासाचे प्रयत्न आणि या सगळ्या ज्या स्कीम आहेत या तुम्हाला विचारल्या जातात. तर हे आहे आपल्या ठोकळ्यामधलं कंटेंट. पुस्तक तुमच्याकडे असेल तुम्ही व्यवस्थित रिवाइज करून घ्या. बघा, उपलब्ध भौतिक आणि मानवी साधन सामग्रीचा पुरेपूर उपयोग करून ग्रामीण जनतेच्या, विशेषतः ग्रामीण भागातील गरीब किंवा दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचं जीवनमान सुधारणं आणि त्यांना विकासाच्या प्रक्रियेत सामील करून घेणं, याला काय म्हटलेलं आहे, ग्रामीण विकास. ग्रामीण विकासाची डेफिनेशन काही तुम्हाला विचारणार नाहीत, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. फक्त आपल्याला माहित पाहिजे ग्रामीण विकासाच्या संकल्पनेमध्ये ग्रामीण भागातील आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा तसेच अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, कुळे यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा समावेश आहे. म्हणजे ग्रामीण विकास ही जी संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये काय काय इन्क्लूड आहे बघा. ग्रामीण भागातील आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत त्यांचा, बरोबर. त्याच्यानंतर अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, कुळे, हे सगळं तुम्हाला ऑप्शन फॉर्मॅट मध्ये विचारलं जातं. म्हणजे दिसताना ह्या 2 लाईन तुम्हाला दिसतात, बरोबर, पण हेच तुम्हाला 4 ऑप्शन दिसतात क्वेश्चन मध्ये, लक्षात आलं. त्याच्यानंतर आपल्याला इथे काही एक्स्ट्रा व्हॅल्यू ऍडिशनल माहिती दिली. भारत सरकारचा नियतकालिक श्रमदल अहवाल जो आहे, ज्याला आपण पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे म्हणतो, 18 जून 2019 पाहता दर जो आहे बेरोजगारीचा 5.8% पोहोचल्याचं वास्तव समोर येतं. आणि जुलै 2017
ते जून 2018 या अहवालानुसार 6.1% म्हणजे 45 वर्षातील सर्वाधिक होता. हे पण आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि या अहवालानुसार जर राज्यांपुरता विचार केला तर नागालँड मध्ये जर बेरोजगारीचा दर जर तुम्ही बघितला सगळ्यात जास्त होता. कोणता अहवाल? 2019चा अहवाल, 18-19चा अहवाल तुम्ही म्हणू शकता, पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे. ओके. आणि मोठ्या राज्यांमध्ये म्हणजे छोट्या राज्यांमध्ये नागालँडमध्ये बेरोजगारीचा दर जास्त आणि मोठ्या राज्यांमध्ये बिहारमध्ये बेरोजगारीचा दर जो होता तो जास्त होता, म्हणजे 10.2% होता. ठीक आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये किती होता? 5% होता. ओके, क्लिअर. तर ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या भारतामध्ये ग्रामीण विकासाचे काय प्रयत्न झाले ते तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. तर पहिला पॉइंट आहे, मी थोडंसं फास्ट घेते. रवींद्रनाथ टागोर यांनी 1921 मध्ये श्रीनिकेतन ग्रामीण पुनर्रचना संस्था, लक्षात ठेवा, या संस्थेने काय केलं? कृषी, सहकार, ग्रामीण उद्योग, शिक्षण या क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण कार्य केलं. ठीक आहे. ओके. F.L. ब्रायन यांनी काय केलं? पंजाब मधील गुरुग्राम जिल्ह्याचे डेप्युटी कमिशनर असताना एक प्रयोग केला, गुडगाव प्रयोग. तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं. गुडगाव प्रयोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांतर्गत किंवा गुडगाव प्रयोग काय आहे, कशासाठी होता, हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. तर इथं काय केलं? प्रत्येक गावामध्ये एका ग्रामीण मार्गदर्शकाची नियुक्ती केली. ठीक आहे. सुधारित बी बियाणे, अवजारे, लागवडीची नवीन तंत्र या संदर्भात तज्ञांच्या सूचना आणि शिफारसी मार्गदर्शकामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जातात. ओके. 1903 मध्ये हॅमिल्टन यांनी बंगालमधील सुंदरबन भागामध्ये सहकारी तत्वावर नमुनेदार खेडे निर्माण करण्याची योजना आखली आणि खेडं निर्माण पण केलं. तर तुम्हाला ब्रायन, रवींद्रनाथ टागोर, हॅमिल्टन यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे ग्रामीण विकासाचे प्रयत्न केले ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके. गांधीजींचं ग्राम उद्धाराचं कार्य सगळ्यांनाच माहित आहे. त्यांनी स्वयंपूर्ण खेड्याच्या निर्मितीवर भर दिला होता. ग्रामीण उद्योगांना चालना, मूलभूत शिक्षण, प्रौढ शिक्षण, ग्रामीण आरोग्य, मागासवर्गीयांची उन्नती, आर्थिक समता यांच्यासारख्या 18 कलमांचा समावेश असलेला एक कार्यक्रम गांधीजींनी जनतेपुढे ठेवला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. त्याच्याशिवाय लेफ्टनंट कर्नल अल्बर्ट मेयर या अमेरिकन गृहस्थाने सुरू केलेला इटावा पायलट प्रोजेक्ट प्रकल्प आणि 1946 मध्ये ग्राम राज्याची कल्पना साकार करण्यासाठी मद्रास राज्यामध्ये अंमलात आणल्या गेलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामीण विकासाचा प्रयत्नांमध्ये समावेश करावा लागेल. ठीक आहे. तर इथं तुम्हाला रवींद्रनाथ टागोर, F.L. ब्रायन, हॅमिल्टन, त्याच्यानंतर गांधीजी, अल्बर्ट मेयर या सगळ्यांचं जे प्रयत्न आहेत, सगळ्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागेल. ओके. याच्यानंतर या ज्या स्कीम आहेत या स्कीमवरती 100 काय 200% क्वेश्चन येतात, लक्षात ठेवा. याच्या आधी पण मी या स्कीम घेतलेल्या आहेत, आता पण घेत आहे. ग्रामीण विकास आणि रोजगार यांच्याशी संबंधित योजना, कार्यक्रम आणि अभियान. याच्यामध्ये तुम्हाला समुदाय विकास कार्यक्रमावरती क्वेश्चन आलेला आहे. कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, शॉर्ट फॉर्म मध्ये CDP म्हटलं जातं. 1952. उद्देश काय आहे? लोकसहभागाद्वारे ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणणं. ओके. समुदाय विकास कार्यक्रम 1952. उद्देश होता लोकसहभागाद्वारे ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणायचा. सघन कृषी विकास कार्यक्रम, इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राम, IADP 1960-61. शेतकऱ्यांना कृषी कर्ज, बियाणे, खते आणि शेती अवजारे यांचा पुरवठा करणं. ठीक आहे. थर्ड आहे उच्च उत्पादक वाण कार्यक्रम, ज्याला हाय इल्डिंग व्हरायटी प्रोग्राम म्हटलं जातं. 66-67 मध्ये आला होता. संशोधित वाणांचा आणि अन्य आधारांचा वापर करून काय करायचंय? अन्नधान्य पिकांची उत्पादकता वाढवायची. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर इथं तुम्हाला CDP, IADP आणि HYVP या 3 योजनांची माहिती मिळाली. चौथी योजना आहे असमान व्याजदर योजना, 73 मध्ये सुरू झाली. या योजनेअंतर्गत समाजामध्ये जे दुर्बलातील दुर्बल घटक आहेत त्यांना निर्धारित कर्जाऊ रकमेच्या 1% रक्कम 4% व्याजदराने देण्याची सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सक्ती करण्यात आली. ठीक आहे. ओके. वर्धित ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम 72-73 ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे. 6वं आहे अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम, ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम, DPAP 1973-74. इथं पर्यावरणाचा समतोल राखून भूजल साठा वाढवून अवर्षण प्रवण क्षेत्रांचं संरक्षण करणं. ठीक आहे. ओके.
त्याच्यानंतर वाळवंट क्षेत्र विकास कार्यक्रमावरती क्वेश्चन आलेला आहे, जो 77-78चा आहे. इथे काय करायचंय, पर्यावरणाचा समतोल आणि वाळवंटीकरणाची प्रक्रिया नियंत्रित करायची. फूड फॉर वर्क कंबाईनला क्वेश्चन आला होता 77-78. मजुरांना विकास कामे करण्यासाठी अन्नधान्य पुरवणं. 9 आहे ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण. 15 ऑगस्ट 1979 ट्रायसेम म्हटलं जातं याला. इथं काय होतं बघा, ग्रामीण भागातील जे तरुण होते स्वयंरोजगार म्हटलंय, तांत्रिक शिक्षण द्यायचं होतं. ठीक आहे, ओके क्लिअर. त्याच्यानंतर 10वी योजना बघा, IRDP इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, एकत्रित ग्रामीण विकास कार्यक्रम. 2 ऑक्टोबर 1980 स्वयंरोजगारासाठी भत्ता प्रदान करून ग्रामीण भागातील जे गरीब आहेत त्यांचा विकास घडवायचा. ठीक आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, इथं तुम्हाला NREP नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम 1980 ग्रामीण भागातील गरिबांकरता किफायतशीर रोजगाराच्या संधी निर्माण करायच्यात. 12 नंबरचा आहे तुमच्या ग्रामीण भागातील महिलांचा आणि बालकांचा विकास 1982. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातल्या महिला ज्या आहेत ना त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी द्यायच्या आणि त्यांचा विकास घडवून आणायचा. ठीक आहे. 13 नंबरची योजना आहे ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम. कंबाईनला क्वेश्चन विचारलाय 15 ऑगस्ट 1983. ग्रामीण भागातील भूमिहीन शेतकऱ्यांना शेतमजुरांना रोजगार मिळवून देणं. ओके क्लिअर. त्याच्यानंतर पुढची योजना आपण बघूया, शिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार, जे सेल्फ एम्प्लॉयमेंट टू द एज्युकेटेड अनएम्प्लॉयड युथ जे आहे ना 83-84 स्वयंरोजगारासाठी वित्तीय व तांत्रिक सहाय्यता प्रदान करणं. सर्वसमावेशक पीक विमा योजना 1 एप्रिल 1985 कृषी पिकांना विमा संरक्षण प्रदान करणं. 16 नंबर आहे लोककृती आणि ग्रामीण तंत्रज्ञान यांच्या अभिवृद्धीसाठीची परिषद 1 सप्टेंबर 1986 लोकसहभागाद्वारे जनतेला कृतीशील बनवणं. ग्रामीण भागातील पददलित जनतेच्या फायद्यासाठी योग्य ग्रामीण तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणं. ओके, हे कधी विचारलेलं नाहीये. जवाहर रोजगार योजना विचारलेली आहे 1989 ग्रामीण भागासाठी आहे रोजगार पुरवणं. नेहरू आणि जवाहर योजनेमध्ये काय फरक आहे, जवाहर योजना ग्रामीणसाठी आहे, नेहरू योजना शहरीसाठी आहे. ठीक आहे, ओके. शहरी सूक्ष्म उद्योग योजना 1989 ची आहे. शहरी गरिबांना सूक्ष्म उद्योग उभारणीसाठी सहाय्य करायचंय. ओके क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे शहरी मजुरी योजना 1990. 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात राहणाऱ्या गरिबांना आवश्यक त्या मूलभूत सोयी सुविधांची पूर्तता करून मजुरी रोजगार उपलब्ध करून देणं. ठीक आहे, ओके. 21 नंबरची योजना आहे ग्रामीण कारागिरांना सुधारित अवजारांचा पुरवठा करणं 1992. तुम्हाला सिक्वेन्स लावा असा पण क्वेश्चन येऊ शकतो. आश्वासक रोजगार योजना आहे 1993 ची. खेडेगावामध्ये एका वर्षात कमीत कमी 100 दिवस रोजगार पुरवायचा आहे. डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी आहे 1993 ग्राम विकासासाठी वित्तीय सहाय्यता. महिला समृद्धी योजना 2 ऑक्टोबर 1993 पोस्ट कार्यालय बचत खातं. ठीक आहे. बाल कामगार निर्मूलन योजना 94 ची आहे. धोकादायक उद्योगामधील बाल कामगारांना काय करायचंय, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करायच्या. ओके क्लिअर. त्याच्यानंतर आहे गंगा कल्याण योजना 1997-98. इथं काय आहे बघा, भूपृष्ठावरील आणि भू अंतर्गत पाण्याचा शोध घ्यायचा, जलसाठा वाढवायचा आणि शेतकऱ्यांना वित्तीय सहाय्यता द्यायची. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना 1 डिसेंबर 1997. स्वयंरोजगाराच्या किंवा श्रम मोबदल्याच्या माध्यमातून शहरी बेरोजगार अर्ध बेरोजगार यांना रोजगार पुरवणं. सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना एप्रिल 1999 ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना काय करायचं आहे, दारिद्र्याच्या दुष्टचक्रातून बाहेर काढायचं आहे. उत्पन्न मिळवून देणाऱ्या मालमत्तेच्या व्यवहाराच्या माध्यमाद्वारे त्यांना काय करायचंय, परिपूर्ण स्वयंरोजगार योजना राबवायची. ठीक आहे. जवाहर ग्राम समृद्धी याच्यावरती क्वेश्चन आला होता. प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेवरती क्वेश्चन आला होता. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेवरती क्वेश्चन आला होता. तर ते जवाहर ग्राम समृद्धी योजना 1999 ग्रामीण भागामध्ये पायाभूत सोयी सुविधांचा विकास घडवून आणणं. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000 देशातील सगळी खेडी पक्क्या रस्त्यांनी जोडायचे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना SGRY 15 सप्टेंबर 2001 रोजगार आणि अन्न सुरक्षा इथं पुरवायची आहे. चला नेक्स्ट योजना आपण बघूया. तर या सगळ्या योजना एक्झाम मध्ये विचारल्या जातात. बघा 20 नंबरची योजना आहे शहरी मजुरी रोजगार योजना 1990 ची आहे.
1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये गरिबांना आवश्यक त्या मूलभूत सोयी सुविधांची पूर्तता करून मजुरी रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. ग्रामीण कारागिरांना सुधारित अवजारांचा पुरवठा करणं. जुलै 1992 विचारलं नाही शक्यतो तर आश्वासक योजना बघितलेली आहे, पण महिला समृद्धी योजना बघितलेली आहे, बाल कामगार निर्मूलन योजना बघितलेली आहे, गंगा कल्याण पण बघितलेली आहे. राष्ट्रीय कामासाठी अन्न कार्यक्रम क्वेश्चन विचारलाय 14 नोव्हेंबर 2004. पूरक मजुरी रोजगार वाढविण्यासंदर्भातील महत्वपूर्ण कार्यक्रम. ठीक आहे. भारत निर्माण कार्यक्रम इथं पण क्वेश्चन करा 2005 चा आहे. याच्यामध्ये सिंचन, पाणी पुरवठा, गृहनिर्माण, रस्ते, दूरध्वनी, वीज या 6 घटकांचा समावेश असलेल्या ग्रामीण भागातील पायाभूत सोयी सुविधांचा विकास करणं. हे 6 घटक तुम्हाला विचारले जाऊ शकतात. याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलाय. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी अधिनियम योजना 2006. काय आहे इथं? ग्रामीण कुटुंबा अकुशल आणि कष्टाची कामं, 100 दिवसांचा रोजगार आणि इथं तुम्हाला प्रदान केलेला दिसून येतो. राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान ग्रामीण आहे, जून 2011. पूर्वीची सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना पुनर्रचना केली आणि मग ही योजना तयार झाली. ग्राम स्तरावरती दारिद्र्य रेषेखालील लोकांचे स्वयंसहाय्यता गट निर्माण करायचे आणि त्याच्याद्वारे दारिद्र्य निर्मूलन करायचं. ओके. राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान 24 सप्टेंबर 2013. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेची जागा या अभियानानं घेतली. शहरी भागातील बेरोजगार आणि अर्धबेरोजगारांना स्वयंसहाय्यित गटांच्या माध्यमातून रोजगार मिळवून देणं. ओके. तर हे ग्रामीण आणि शहरी दोन्ही पण व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना 2014-15 विचारलेली आहे एक्झाम मध्ये. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना या योजनेत विलीन केली. हेतू काय आहे बघा याचा? ग्रामीण क्षेत्रासाठी आहे. ग्राम म्हटले ना, ग्रामीण क्षेत्रासाठी आहे. पायाभूत संरचना निर्माण करणं, घरगुती विद्युतीकरण करणं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जनधन योजना वित्तीय समावेशनामध्ये मी हे घेतलेलं आहे. 2023 ला पण याच्यावरती क्वेश्चन होता. याच्यासोबतच तुम्हाला इतर पण योजना विचारल्या जातात. सगळं मी शिकवलेलं आहे. आता इथं मी काही सांगत नाही तुम्हाला. ठीक आहे. पंडित दीनदयाळ योजना 16 ऑक्टोबर 2014. कामगार कायद्यात तसेच कामगार प्रक्रियेत सुधारणा घडवून आणणं आणि कामगार हित संवर्धन करणं. ओके. नेक्स्ट बघा, संसद आदर्श ग्राम योजना 11 ऑक्टोबर 2014. कधीची आहे संसद आदर्श ग्राम योजना? 11 ऑक्टोबर 2014. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. प्रत्येक संसद सदस्यांवर त्यांच्या संसदीय क्षेत्रामध्ये सन 2019 पर्यंत 3 गावामध्ये पायाभूत संस्थात्मक संरचना विकसित करण्याची जबाबदारी. ओके. मृदा स्वास्थ्य कार्ड UPSC ला क्वेश्चन विचारलेला आहे. 19 फेब्रुवारी 2015. नरेंद्र मोदीजी 19 फेब्रुवारी 2015. गंगानगर, ठिकाण लक्षात ठेवा, राजस्थान. मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेचा शुभारंभ आणि स्लोगन काय होतं? स्वस्थ धरा खेतहारा. स्किल इंडिया मिशन क्वेश्चन विचारलेले आहेत. 15 जुलै 2015. 22 पर्यंत काय करायचं होतं? 15,000 कोटी खर्च करायचा आणि 40 कोटी लोकांना प्रशिक्षण द्यायचं. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला नेक्स्ट बघा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2015 चीच आहे. इथे काय करायचं होतं? सिंचनामधील गुंतवणूक शेतापर्यंत पोहोचवणं, लागवडीयोग्य क्षेत्राचा विस्तार करणं, पाण्याची नासाडी टाळणं वगैरे वगैरे. कौशल्य विकास योजना 2016 ची आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी सब अर्बन अभियान ग्रामीण आणि शहर दोन्हीसाठी संक्रमित. ठीक आहे. विकास करायचा इथं. त्याच्यानंतर तुम्हाला 48वी योजना बघा, ग्राम उदय से भारत उदय अभियान 14 एप्रिल 2016. नरेंद्र मोदीजी आंबेडकर साहेबांच्या कितव्या जयंतीनिमित्त 125व्या महू येथून अभियानाची सुरुवात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय केलं या अभियानाद्वारे? संपूर्ण देशातील ग्रामीण भागामध्ये सामाजिक सौहार्द वाढवणं, पंचायत राज व्यवस्था बळकट करणं, ग्रामीण विकासाला चालना देणं, सामान्य शेतकऱ्यांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणं. ठीक आहे. अटल महापणन विकास आहे 25 डिसेंबर 2016. सहकारी पणन महासंघ, जिल्हा तालुका खरेदी विक्री संघ याचे जे अभियान आहेत, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांच्या बळकटीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे जे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून 25 डिसेंबर 2016 ते मार्च 2017 अटल महापणन विकास अभियान राबवण्यात आलं. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर बघा, माझी कन्या भाग्यश्री 1 ऑगस्ट 2017 महिलांविषयी स्कीम विचारल्या जातात. मुलींची आता ह्याची वैशिष्ट्य लक्षात ठेवा बरं का, पाठच करून टाका. मुलींची भ्रूण हत्या रोखणे, मुलींच्या शिक्षण आरोग्याकडे लक्ष देणं,
तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरतूद करणं, तिच्या जन्माबाबत सकारात्मक विचार आणणं, बालविवाह थांबवणं, जन्मदर वाढवणं, हे सगळे उद्दिष्ट आहेत ही योजना चालू करण्यापाठीमागं. 8 मार्च 2015 माझी कन्या भाग्यश्री सुरू झाली. अनेक सुधारणा झाल्या. 1 ऑगस्ट 2017 लागू करण्यात आली. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 7,50,000 7.5 लाख रुपये असेल अशा कुटुंबात जन्माला येणाऱ्या 2 अपत्य मुलीसाठी ही योजना आहे. क्लिअर. चला नेक्स्ट इथं महत्वाच्या नोंदी आहेत. चला नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया. याच्यामध्ये आपण बघत होतो महत्वाच्या नोंदी. तर या सगळ्या स्कीम वरती क्वेश्चन विचारले जातात. बघा महत्वाच्या नोंदीमधले पण काही पॉइंट्स असतात ना जे एक्झाम मध्ये विचारले जातात. याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं, 2 ऑक्टोबर 1952 एक्झाम मध्ये प्रत्येक ऑप्शन मध्ये तुम्हाला 2 ऑक्टोबर गांधी जयंतीची जी डेट आहे ती देतील कन्फ्युजन साठी. तर 2 ऑक्टोबर 1952 पासून देशामध्ये समूह किंवा समुदाय विकास कार्यक्रम याची सुरुवात झाली. 78-79 मध्ये समुदाय विकास कार्यक्रमाचा अधिक व्यापक अशा एकात्मक ग्रामीण विकास कार्यक्रमामध्ये रूपांतर झालं. हे इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम राज्यात 1978 मध्ये प्रारंभी 127 गटामध्ये सुरू करण्यात येऊन 2 ऑक्टोबर 80 पासून त्याचं स्वरूप राज्यव्यापी झालं. ठीक आहे. एकात्मिक ग्रामीण ऊर्जा कार्यक्रम पण आहे जो 81-82 85-86 या काळामध्ये पथदर्शी तत्वावर राज्यात अंमलात आणला गेला आणि 86-87 पासून कार्यक्रमाचे जे स्वरूप आहे ते व्यापक झालं. ठीक आहे. सेतू भारतम वरती क्वेश्चन आलेला आहे. नरेंद्र मोदीजी यांनी 4 मार्च 2016 सेतू भारतम प्रकल्प सुरू केला. 19 पर्यंत राष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रॉसिंग पासून मुक्त करणं. उद्देश तुम्हाला डेट विचारली जाते, उद्देश विचारला जातो आणि इन्फॉर्मेशन की या प्रकल्पांतर्गत एकूण किती महामार्गावरती 208 महामार्गावरती काय करायचं आहे, क्रॉसिंग पूल आणि जिथे आवश्यकता असेल तिथं अंडरब्रिज उभारायचे. ठीक आहे. त्यासाठी किमान 50,000 कोटी रुपये खर्च येणं अपेक्षित आहे. ओके क्लिअर. देन तुम्हाला इथं 1966 मध्ये कुटुंब कल्याण कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा परिषदांकडे सोपवण्यात आलेली आहे. कुटुंब नियोजन कार्यक्रम जो आपण म्हणतो म्हणजे तत्कालीन जो आधीचा कुटुंब नियोजन होता त्याला आता कुटुंब कल्याण म्हटलंय. ठीक आहे. 2 ऑक्टोबर 1978 पासून देशामध्ये आणि राज्यात प्रौढ शिक्षण कार्यक्रम याच्यावरती पण क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यापूर्वी 60-61 पासून ग्राम शिक्षण मोहिमेच्या माध्यमातून साक्षरता प्रसाराचं कार्य राज्यात चालू होतं. म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, 78 पासून देशामध्ये प्रौढ शिक्षण कार्यक्रम चालू झाला, पण त्याच्या आधी काय होतं, त्याच्या आधी 60-61 मध्ये ग्राम शिक्षण मोहीम होती. ओके. केंद्र पुरस्कृत पीक विमा योजना राज्यामध्ये 81-82 पासून पथदर्शी स्वरूपात सुरू केली. ओके. 85-86 मध्ये काय झालं, सर्वंकष स्वरूप दिलं. सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. समुदाय विकास कार्यक्रमावरती वारंवार क्वेश्चन आहेत. 2 ऑक्टोबर 1952 इथं 78-79 मध्ये समुदाय विकास कार्यक्रमाचं अधिक व्यापक अशा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमामध्ये परिवर्तन केलं. ठीक आहे. 1 एप्रिल 1999 एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, भारतातला महिला आणि बालकांच्या विकासाचा कार्यक्रम, ग्रामीण कारागिरांना सुधारित अवजारे, हे सगळं आपण बघितलंय. त्याच्यानंतर MWS ज्याला आपण दशलक्ष विहीर योजना म्हणतो याच्यावरती क्वेश्चन आलेला होता. गंगा कल्याण योजना, या सगळ्या योजना ज्या होत्या ना त्या सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये विलीन केल्या. ठीक आहे. 8वा मुद्दा बघा, जवाहर रोजगार योजना 1999-2000 मध्ये अधिक व्यापक अशा जवाहर ग्राम समृद्धी योजनेमध्ये परिवर्तन झालं. कशाचं, जवाहर रोजगार योजनेचं. ओके. त्याच्यानंतर जवाहर ग्राम समृद्धी योजना ज्याला JGSY आपण म्हणतो आणि आश्वासक रोजगार योजना, या दोन्ही योजना 1 एप्रिल 2002 रोजी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये विलीन केल्या. म्हणजेच संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी 2001 पासून सुरू करण्यात आली होती. म्हणजे कुठल्या योजनेमध्ये मर्ज केल्या हे फक्त तुम्हाला इथं सांगायचं आहे. ठीक आहे. ओके. 2006-07 मध्ये जर आपण बघितलं, आता हे जिल्हे वगैरे काही तुम्ही इतकं लक्षात ठेवू नका. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना नव्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत परावर्तित करण्यात आली आणि 2008 रोजी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना पूर्णतः कशामध्ये परिवर्तित केली, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. ओके क्लिअर. 2001 पासून देशामध्ये आणि राज्यात प्रधानमंत्री ग्रामोदय योजना कार्यान्वित होती. ही योजना किमान, आता हे लक्षात ठेवा बरं का,
ग्रामोदय योजना जी होती ना ती किमान गरजा कार्यक्रमाचं सुधारित रूप होती, बरोबर. पण 5-6 पासून काय झालं, योजना आयोगाने प्रधानमंत्री ग्रामोदय योजना बंद केली आणि त्याच्याऐवजी भारत निर्माण हा कार्यक्रम जाहीर केला. इथं क्वेश्चन करा, 9, 10, 11, 12 मध्ये प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेचा दुसरा टप्पा देशामध्ये आणि राज्यात राबवला गेला. 2012, 13, 13, 14 मध्ये हा कार्यक्रम देशामध्ये राबवला गेला. ठीक आहे. आणि पूर्वीच्या निर्मल भारत अभियानाचंच आता स्वच्छ भारत अभियानामध्ये विलीनीकरण किंवा रूपांतरण करण्यात आलेलं आपल्याला इथं दिसून येतं. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे सुधारित 20 कलमी कार्यक्रम. इथे जर आपण बघितलं तर या 20 कलमी कार्यक्रमावरती नॉमिनल क्वेश्चन आलेले आहेत. 20 कलमी कार्यक्रमामधले मुद्दे अजूनपर्यंत विचारलेले नाहीत पण विचारले जाऊ शकतात. तर मूळचा 20 कलमी कार्यक्रम कोणी जाहीर केला होता? इंदिरा गांधीजींनी जाहीर केला होता 20 जून 1975 ला, बरोबर. त्यांच्याच कारकिर्दीमध्ये 82 पासून सुधारित 20 कलमी कार्यक्रम सुरू झाला. 20 ऑगस्ट 1986 राजीव गांधीजींनी हा कार्यक्रम प्रसिद्ध केला होता. तिन्ही मुद्द्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. आता क्वेश्चन काय विचारतील आपल्याला, 20 कलमी कार्यक्रम जो आहे ना 2006 चा, तर हा कार्यक्रम तुम्हाला पुनर्रचना 86च्या कार्यक्रमाची जी पुनर्रचना केलेली आहे ना ती तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर संयुक्त राष्ट्रसंघाने तयार केलेले सहस्त्र विकास उद्दिष्ट आणि सार्क संघटनेचा सामायिक विकास किमान कार्यक्रम, तर याच्यामध्ये समाविष्ट असलेल्या प्राधान्यक्रमाशी साधर्म्य राखण्याचा उद्देश म्हणजे पुनर्रचना का केली, तर इथं त्यांना काय करायचं होतं माहिती का, संयुक्त राष्ट्राने तयार केलेला जो सहस्त्र विकास कार्यक्रम होता ना तो त्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करायचा होता, बरोबर. पुनर्रचित कार्यक्रम कधीपासून अंमलात आला? 1 एप्रिल 2007 पासून. ओके, पुनर्रचना झाली 6 ला, अंमलात आला 7 ला. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील जनतेचं कल्याण साधणं पुनर्रचित कार्यक्रमाचं उद्दिष्ट लक्षात ठेवा. आणि इथं जर आपण बघितलं गरीब आणि वंचित जनतेच्या विकासावर विशेष भर देण्यात आलेला आपल्याला इथं दिसून येतं. ओके, क्लिअर. तर हे सगळं एक्झाम मध्ये विचारलं जातं. 1986 मध्ये 20 कलमी कार्यक्रमाप्रमाणेच 2006च्या पुनर्रचित कार्यक्रमामध्ये इथं पण क्वेश्चन करा, पुनर्रचित 20 कलमी कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या सामाजिक आर्थिक मुद्द्यांचा समावेश होता? ठीक आहे, बघा, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण, गृहनिर्माण, आरोग्य, कृषी, जमीन सुधारणा, पाटबंधारे, पिण्याचे पाणी, दुर्बल घटकांना संरक्षण, पर्यावरण संरक्षण या सामाजिक आर्थिक मुद्द्यांचा समावेश होता. ओके, उद्दिष्ट काय होतं बघा, दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या जनतेची गरिबी दूर करायची होती. सामाजिक न्यायापासून वंचित असलेल्या जनतेला सामाजिक न्याय मिळवून द्यायचा होता. हा होता या 20 कलमी कार्यक्रमाचं उद्दिष्ट. हे मुद्दे पण लक्षात ठेवा. याच्यानंतर तुम्हाला विविध कल्याणकारी योजना दिलेल्या आहेत, योजना असतील, कार्यक्रम असतील, अभियान असतील. ठीक आहे. आता इथं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना 1993 ची आहे, विचारली एक्झाम मध्ये. खासदारांनी त्याच्या मतदारसंघात करावयासाठी सूचित केलेली कामं जिल्हा अधिकाऱ्यामार्फत करून घेण्यास प्रत्येक खासदाराला 5 कोटीचा निधी. राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, सध्या वरील कार्यक्रमाअंतर्गत खालील 5 योजना राबवल्या जातात. आता ह्या 5 योजना लक्षात ठेवा. सामाजिक सहाय्यता कार्यक्रम जो आहे ना याच्यामध्ये 5 योजना येतात. हा कार्यक्रम चालू झाला होता 15 ऑगस्ट 1995 ला. उद्देश काय होता? ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना वित्तीय सहाय्यता प्रदान करणं. ठीक आहे. याच्यामध्ये 5 योजना कोणत्या? इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धत्व निवृत्ती वेतन योजना, दुसरी योजना बघा राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, तिसरी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, चौथी योजना काय आहे? चौथी योजना याच्यामध्ये आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व निवृत्ती वेतन योजना आणि अन्नपूर्णा योजना, ज्या योजनेवरती तुम्हाला राज्यसेवा 2023 ला आयोगाने क्वेश्चन विचारला होता अन्नपूर्णा योजनेवरती 2000-2001. ठीक आहे. ओके, आता तुम्ही लक्षात घ्या की हे सगळं का करावं लागतं आपल्याला. लक्षात आलं? नेक्स्ट बघा, तर इंदिरा गांधी, आता तुम्हाला जसं अन्नपूर्णा योजना विचारली तसं या योजनेवरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धत्व निवृत्ती वेतन योजना 15 ऑगस्ट 1995. उद्देश लक्षात ठेवा, जसं की तुम्हाला 23 ला उद्देशच विचारला होता. दारिद्र्य रेषेखालील 65 वर्ष वयावरील व्यक्तीला
दर महिन्याला 200 इतकं निवृत्ती वेतन दिलं जातं. 19 नोव्हेंबर 2007 पासून या योजनेला इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धत्व निवृत्ती वेतन योजना या नावानं ओळखलं जातं. आणि महाराष्ट्र शासनाचा जर तुम्ही विचार केला, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना जी आहे ना, तिथं 400 रुपये निवृत्ती वेतन दिलं जातं. ठीक आहे, ओके. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 15 ऑगस्ट 1995, जी कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहेत त्या कुटुंबातील 18 ते 59 वर्ष वयोगटातील मिळवती व्यक्ती जर मरण पावली तर त्या कुटुंबाला रक्कम 20,000 रुपये मदत स्वरूपात दिली जाते. ठीक आहे. विधवा निवृत्ती वेतन योजना 17 फेब्रुवारी 2009, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 40 ते 65 वयोगटातील विधवांना दर महिन्याला 200 निवृत्ती वेतन. ओके. आणि इथं संजय गांधी निराधार अनुदान योजनेकडून पण 400 रुपये दिले जातात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व निवृत्ती वेतन योजना 2009, इथं 18 ते 65 वर्ष वयोगट व्यक्तीला जर भयंकर अपंगत्व आलं असेल तर 200 रुपये. आणि इथं संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 400 रुपये. अन्नपूर्णा योजनेचं उद्दिष्ट तुम्हाला विचारलं होतं. वृद्धत्व निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळत नाही अशा ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 10 किलो अन्नधान्य मोफत पुरवलं जातं. ठीक आहे. कस्तुरबा गांधी बालिका, इथं 5 योजना संपतात. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय 15 ऑगस्ट 1997, इथे काय आहे, जिल्ह्यामध्ये महिला साक्षरतेचं प्रमाण कमी आहे अशा जिल्ह्यामध्ये बालिका विद्यालय काय करायची, स्थापन करायची. ठीक आहे. समग्र आवास योजना 99-2000, निवारा, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी एकत्र पुरवण्याची हमी द्यायची. गतश्री विमा योजना 10 ऑगस्ट 2000, दारिद्र्य रेषेखाली जे लोक आहेत त्यांना विमा संरक्षण प्रदान करायचंय. अंत्योदय अन्न योजना कंबाईनला क्वेश्चन विचारला होता 25 डिसेंबर 2000, गरीबातील गरिबांना अतिशय कमी दरामध्ये अन्नधान्य वितरित करायचंय. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे आश्रय विमा योजना 2001 ची आहे ही पण योजना. ज्या कामगाराने त्याचा रोजगार गमावलाय त्याने शेवटच्या वर्षी मिळालेल्या एकूण वेतनाच्या सुमारे 30% रक्कम नुकसान भरपाई म्हणून द्यायची. शिक्षा सहयोग योजना 2001-2, दारिद्र्य रेषेखालील मुलांना शिक्षणासाठी सहाय्यता करणं. वाल्मिकी आंबेडकर आवास योजना 2 डिसेंबर 2001, शहरी भागातील झोपडपट्टीमध्ये घरं बांधणं. राष्ट्रीय झोपडपट्टी विकास कार्यक्रम ऑगस्ट 1996, झोपडपट्ट्याचा विकास घडवून आणणं. सामाजिक सुरक्षा प्रायोगिक योजना 23 जानेवारी 2004, असंघटित क्षेत्रातील कामगारांना काय करायचं, निवृत्ती वेतन, विमा आणि आरोग्य सुविधा पुरवायचे. ओके, इथे सामाजिक सुरक्षा म्हटलेलंच आहे. वंदे मातरम योजनेवरती क्वेश्चन होता 9 फेब्रुवारी 2004, गरोदरपणातील सगळ्या आरोग्यविषयक तपासण्या करण्यासंदर्भातील सार्वजनिक खासगी भागीदारीमध्ये राबवली जाणारी योजना. या नावावरनं तर काहीच आयडिया येत नाही बघा. वंदे मातरम योजना ही गरोदरपणातील आरोग्याशी रिलेटेड असेल. राष्ट्रीय कामासाठी अन्न योजना कंबाईनला विचारली होती 14 नोव्हेंबर 2004, पूरक मजुरी आणि रोजगार वाढवण्यासंदर्भातील महत्वाचा कार्यक्रम. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर जननी सुरक्षा योजना राज्यसभेलाच विचारली होती 12 एप्रिल 2005, गरीब गरोदर महिला प्रसूतीगृह, तत्सम सुविधा, संस्थात्मक प्रसूतीसाठी प्रोत्साहन, बालक आणि माता विकास, जीवाला होणारा अपाय टाळणं हा उद्देश होता. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान 3 डिसेंबर 2005, उद्दिष्ट लक्षात ठेवा, पायाभूत सोयी सुविधा, गृहनिर्माण, क्षमता विकास याच्यासाठी शहरांना करायचा आहे वित्तीय पुरवठा. ठीक आहे. कृषी श्रमिक सामाजिक सुरक्षा योजना शेतमजुरांसाठी आहे 18 ते 50 वयोगट. सर्व शिक्षा अभियान 2001, 6 ते 14 वयोगट लक्षात ठेवा. मध्यान्ह भोजन योजनेवरती कंबाईनला क्वेश्चन होता 15 ऑगस्ट 1995. याची वैशिष्ट्य लक्षात ठेवा. पटनोंदणी वाढवायचे, गळतीचं प्रमाण कमी करायचे, उपस्थिती राखायचे, पोषण स्थिती सुधारायची. बरोबर. 1ली ते 8वीतील मुला मुलींना सुट्टीत द्यायचं आहे भोजन. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान 2009, माध्यमिक शाळा सुरू केल्यापासून पुढील 5 वर्षामध्ये इयत्ता 9वीतील आणि 10वीतील पटनोंदणी 75% वाढवायचे. 2017 पर्यंत पटनोंदणीचं प्रमाण 90% वाढवायचंय. 2020 पर्यंत माध्यमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण साधायचंय. ओके. महिला समाख्या योजना 1989, ग्रामीण भागातील विशेषतः सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सीमांत गटातील महिलांना शिक्षण देणं, त्यांचं सक्षमीकरण करणं
या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये नमूद असलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करणे. महिला समाख्या योजना क्वेश्चन येऊ शकतो बघा याच्यावरती. साक्षर भारत अभियान 88च्या राष्ट्रीय साक्षरता अभियानाचंच नवं रूप आहे, 2009 ला आलेलं. 15 वर्ष आणि अधिक वयोगटातील सगळ्या प्रौढ निरक्षर नागरिकांना साक्षर करायचं, बरोबर. आणि महत्वाचा भर आहे महिलांना साक्षर करण्यावरती. लक्षात आलं. चला, तर इथं आपल्या या योजना संपतात. याच योजनांपैकी लोकसेवा आयोग तुम्हाला कुठलीही एक योजना विचारू शकतं आणि करंट अफेअर्स मध्ये ज्या रिसेंटच्या योजना आलेल्या आहेत त्याच्यावरती आपला एखादा क्वेश्चन इथं राहू शकतो. तर आपण कंप्लीट करत होतो गव्हर्नमेंटच्या स्कीम. जवळजवळ 150+ स्कीम आपण या पाठीमागच्या सेशनमध्ये कंप्लीट केलेल्या आहेत आणि ज्या काही बाकीच्या एक्स्ट्रा राहिलेल्या आहेत त्या आपण इथं कंप्लीट करत आहोत. याच्या बाहेर तुम्हाला एकही क्वेश्चन विचारला जाणार नाही, लक्षात ठेवा. तर आपण कुठेपर्यंत आलो होतो बघा, जवाहर रोजगार योजना. ओके, एकच मिनिट थांबा. महत्वाच्या नोंदी आपण कंप्लीट केलेल्या आहेत. चला, तर त्याच्यानंतर आहे 22वी योजना आपली स्वाभिमान योजना. एप्रिल 2011 मध्ये सुरुवात झालेली आहे या योजनेची, स्वाभिमान योजना. उद्देश किंवा वैशिष्ट्य काय होती बघा, मार्च 2012 पर्यंत काय करायचं होतं, 73 खेड्यांमध्ये 5 कोटी बँक खाते उघडायची होती. ठीक आहे, स्वाभिमान योजना. वित्तीय समावेशनाचा एक घटक, जसं आपण जनधन योजना लक्षात ठेवतो ना, सेम तसं वित्तीय समावेशनाचा एक घटक म्हणून ही योजना महत्वाची आहे. संपूर्ण स्वच्छता मोहीम 1999, ग्रामीण भागातील नागरिकांचं सामान्य जीवनमान सुधारणं आणि स्वच्छता व्यवस्था सुधारणं. ठीक आहे. 24वी योजना आहे आम आदमी विमा योजना, 2 ऑक्टोबर 2007. याच्यामध्ये ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील 18 ते 59 वर्ष वयोगटातील रोजगार करणाऱ्या कुटुंब प्रमुखाला आणि कुटुंबातील जो मिळवता व्यक्ती आहे त्याला इथं विमा संरक्षण पुरवणं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना RSBY, 1 ऑक्टोबर 2007. अंमलबजावणी आहे 1 एप्रिल 2008 ची. इथं बघा, ही रोख रक्कम विरहित आणि स्मार्ट कार्ड आधारित आरोग्य विमा योजना आहे. असंघटित क्षेत्र हेच तुम्हाला विचारलं जातं की याचा लाभार्थी गट कोण आहे. तर याचा लाभार्थी गट जर आपण बघितलं तर असंघटित क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखाली जी कुटुंब आहेत ना त्यांना दरवर्षी 30,000 पर्यंत विमा सुरक्षा पुरवली जाते. ठीक आहे, ओके. एकात्मिक बाल विकास योजना, सेवा योजना, ICDS म्हणतात याला, 1975. जी 6 वर्षाखालची बालकं आहेत ना, 6 वर्षाखालील बालकांची, गर्भवती स्त्रियांची, स्तनदा मातांची आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणं, बालकांच्या योग्य मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकासाचा पाया घालणं, मृत्यूदर, आजारपण, कुपोषण आणि शाळेतील गळतीचं प्रमाण कमी करणं, ही होती या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची उद्दिष्ट, ज्याच्यावरती आयोग तुम्हाला क्वेश्चन डेफिनेटली विचारू शकतो. त्याच्यानंतर आहे कामकरी मातांच्या बालकांसाठी राजीव गांधी पाळणा योजना. तर इथं जर आपण बघितलं तर ज्या कुटुंबाचं उत्पन्न 12,000 पेक्षा कमी आहे अशा कुटुंबातल्या 0 ते 4 वर्ष वयोगटातील जे बालक आहेत त्यांना दिवसभर सांभाळण्यासाठी पाळणाघराची सुविधा पुरवणं, शाळापूर्व शिक्षण, पूरक पोषण, अत्यावश्यक आरोग्य सेवा पाळणाघरातच उपलब्ध करून देणं, ही आहेत महत्वाची उद्दिष्ट. एकात्मिक बाल संरक्षण योजना, ज्याला आपण ICPS म्हणतो, इंटिग्रेटेड चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम. बघा, चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम तुम्हाला विचारलेली नाहीये, कधी पण विचारली जाऊ शकते, 9-10 ची आहे. याच्यामध्ये प्रोटेक्शनचा विषय आला म्हणजे ज्या मुलांचं जीवनमान कठीण परिस्थितीमध्ये सापडलंय त्यांच्या जीवनमान सुधारण्यास हातभार लावायचा आहे. याच्यासोबतच वाईट वागणूक, दुर्लक्ष, शोषण, आई वडिलांनी मुलांचा त्याग करणं, विभक्त होणं, यांची सारखी जी परिस्थिती आहे ना, या परिस्थितीला मुलं बळी पडण्याची शक्यता जी आहे ती कमी करणं, ही आहे एकात्मिक बाल संरक्षण योजनेची प्रमुख उद्दिष्ट. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, राजीव गांधी किशोरवयीन मुलींचं सक्षमीकरण, सबला योजना म्हटलं जातं याला, आणि सबला योजना असंच तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन पण विचारला जातो. 2010 ची सुरुवात आहे. सगळ्या 11 ते 18 वर्ष वयोगटातील शाळांमध्ये जाणाऱ्या किंवा शाळाबाह्य ज्या किशोरवयीन मुली आहेत ना, या मुलींना योजनेच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आलेला आहे आणि या योजनेमध्ये किशोरवयीन मुलींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या सोयी सुविधा पुरवण्याची तरतूद करण्यात आली. ठीक आहे. 30 नंबरची आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना, 10-11.
52 जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती सशर्त रोकड हस्तांतरण योजना, 19 वर्ष आणि अधिक वयोगटातील गर्भवती महिलांना पहिल्या 2 जीवित अपत्य जन्माच्या वेळी 3 हप्त्यांमध्ये रक्कम. ठीक आहे. स्वाधार योजनेवरती क्वेश्चन आहे 2001-2. गरीब, विधवा, काशी, वृंदावन यांसारख्या धार्मिक ठिकाणी सोडलेल्या, तुरुंगातून मुक्त झालेल्या, शोषित, कुंटणखान्यातून पळालेल्या किंवा सोडविलेल्या स्त्रिया, नैसर्गिक आपत्तीतून बचावलेल्या, दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या, मानसिकदृष्ट्या विकलांग असतील, HIV पीडित असतील किंवा कोणाच्याही आधाराविना जीवन जगणाऱ्या ज्या महिला आहेत ना, तर त्यांच्यासाठी ही आहे स्वाधार योजना. अगतिक महिलांना संपूर्ण एकात्मिक सेवा पुरवणं. ठीक आहे. ओके. उज्ज्वला योजना, उजाला योजना कायम क्वेश्चन आहेत. उज्ज्वला योजना 14 डिसेंबर 2004. प्रतिबंध, सुटका, बचाव, पुनर्वसन, एकात्मीकरण आणि बळी ठरलेल्या व्यक्तीची स्वतःच्या घरी पाठवणे अशा 5 घटकांचा समावेश असलेली ही योजना आहे उज्ज्वला योजना. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. तस्करीला आळा घालणारी योजना म्हणजे उज्ज्वला योजना. आदिवासी महिला सशक्तीकरण योजना 2002-3. अनुसूचित जमातीतील महिलांच्या आर्थिक विकासाला वाहिलेली योजना. इथं तुम्हाला आदिवासी दिसतच आहे. या योजनेअंतर्गत राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळाकडून आदिवासी महिलांना ₹50,000 पर्यंत सवलतीच्या दरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहीम नॅशनल रूरल हेल्थ मिशन आहे 12 एप्रिल 2005. देशातील अतिदूरच्या ग्रामीण भागात अत्यंत गरीब कुटुंबापर्यंत सुलभ आणि किफायतशीर अशा उत्तरदायी गुणात्मक दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवायच्या आहेत. जननी शिशु सुरक्षा योजनेवरती क्वेश्चन आलेला आहे 1 जून 2011. या कार्यक्रमाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य संस्थेत प्रस्तुत होणाऱ्या सगळ्या गर्भवती महिलांना सी सेक्शन मध्ये मोफत सोयी सुविधा पुरवल्या जातात. लक्षात ठेवा. मोफत औषधं, नैसर्गिक प्रसूती झाल्यास 7 दिवस मोफत आहार आणि रक्त पुरवठा वगैरे, मोफत प्रवास, म्हणजे इथं बालकांचा पण 30 दिवसांपर्यंत मोफत औषध उपचार केला जातो या जननी शिशु सुरक्षा योजनेमध्ये. अशा योजनांवरती 3 किंवा 4 लाइनरच क्वेश्चन विचारले जातात. लक्षात ठेवा. नवजात शिशु सुरक्षा कार्यक्रम क्वेश्चन येऊ शकतो. 15 सप्टेंबर 2009. निम्नताप संसर्ग प्रतिबंध, जन्मानंतर लवकर स्तनपान देणं या संदर्भात बाळकाची काळजी घेण्यासाठी ऑक्सिजन देऊन त्यांना संजीवन करण्यासाठी इथं आरोग्य सेवकांना प्रशिक्षण दिलं जातं. नवजात शिशु सुरक्षा कार्यक्रम. ठीक आहे. ओके. थोडंसं नावावरती फोकस करून वाचत चला म्हणजे लक्षात राहतं. महिला किसान सशक्तीकरण परियोजना 2010-11. किसान म्हटलंय कृषी क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग आणि उत्पादकता वाढवण्यासाठी योजनाबद्ध गुंतवणूक करून शेतकरी महिलांचं सक्षमीकरण करणं. आदिवासी शिक्षा तृण योजना 3 नोव्हेंबर 2011. इथं राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळ ही संस्था भारतामध्ये PhD सह उच्च व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीतील पात्र विद्यार्थ्यांना 6% व्याजदरात शैक्षणिक कर्ज पुरवते. ठीक आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियान तर हे आहे 2010चं. हे जे अभियान आहे 3 टप्प्यामध्ये राबवलं जातं. लक्षात ठेवा. पहिला टप्पा जानेवारी 2010 ते 13, दुसरा 13 ते 17 आणि तिसरा 17 ते 22. ठीक आहे. ओके. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. एप्रिल 5ची योजना आहे. ग्रामीण विद्युत पायाभूत संरचना निर्माण करणं आणि घरगुती विद्युतीकरण करणं. ठीक आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना 7-8ची आहे. राज्यातल्या कृषी हवामानाची स्थिती, नैसर्गिक साधन संपत्तीचे मुद्दे, तंत्रज्ञान यांच्यासह पशुधन, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय यांचा मेळ घालून सर्वसमावेशक कृषी योजना बनविण्यासाठी राज्यांना अधिक केंद्रीय सहायता देण्यासंबंधीची ही योजना आहे. त्यानंतर आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 7-8. 12व्या पंचवार्षिक योजने अखेरपर्यंत ही योजना लागू असलेली जी 29 राज्य होती, 619 जिल्हे होते. हे तुम्हाला नाहीत विचारणार, पण तुम्हाला हे तांदूळ गहू याच्याबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. तांदूळ गहू डाळी यांचं उत्पादन, तांदूळ 10 दशलक्ष टन, गहू 8 दशलक्ष टन, डाळी 4 दशलक्ष टन, भरड धान्य 3 दशलक्ष टन. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. राष्ट्रीय बांबू अभियान 6-7. देशातल्या 27 राज्यामध्ये बांबूचं उत्पादन, बांबूची गुणवत्ता वाढविणं निर्धारित करणं. ठीक आहे. ओके.
उद्यान कृषीच्या एकात्मिक विकासासाठीचे अभियान MIDH 14-15 इथं सगळ्या योजना विलीन केलेल्या आहेत. फलोत्पादन क्षेत्राचा विकास, टिश्यू कल्चर युनिट असेल, तर हे सगळं इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 6 फेब्रुवारी 2013 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना परिपूर्ण आरोग्य सेवा पुरवणं. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान नोव्हेंबर 2013 राज्यस्तरावरती उच्च शिक्षणाच्या नियोजित विकासाद्वारे उज्ज्वल शिक्षणातील प्रवेशाची संधी, उच्चतर म्हटलेलं आहे बरोबर. 12व्या 13व्या पंचवार्षिक योजना दरम्यानच लागू राहणार होती ही योजना, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे उन्नत भारत 14-15 इम्पॉर्टंट आहे. टेक्नॉलॉजीचा उपयोग ग्रामीण क्षेत्राच्या विकासाकरता, ठीक आहे. याच्यासाठी उच्च शिक्षण आणि समाज यांना परस्परांशी जोडणे, उद्देश लक्षात ठेवा. बडे भारत 14-15 आकलनासह वाचन आणि लेखन यांच्यामध्ये गोडी निर्माण करून भाषा सुधारण्यासाठी. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, हिमायत आणि रोशनी या 2 योजना याच्या अंतर्गत राबवल्या जातात 14-15, ठीक आहे. रोजगार मिळवून देण्याशी जोडणी केलेली ही एक कौशल्य विकास योजना आहे आणि या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील तरुणांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण दिलं जातं. ही योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा एक भाग म्हणून देशात राबवली जाते. नई मंजिल 14-15 अर्ध्यावर शाळा सोडलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणासाठी आणि कौशल्य विकासासाठी. उस्ताद योजना 14-15 चीच आहे. अल्पसंख्याक समुदायातील लोकांच्या पारंपरिक कला कौशल्यांचं संवर्धन करणं आणि कारागिरांची क्षमता बांधणी करणं हे आहे याचं उद्देश. मानस योजना कधी विचारलेली नाहीये, करू पण नका. नई रोशनी करा 12-13 महिलांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करणं, जाणीव जागृती करणं, आत्मविश्वास निर्माण करणं. मिशन इंद्रधनुष्य विचारलेलं आहे UPSCला 2014. 20 पर्यंत लसीकरण न झालेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सगळ्या बालकांचं लसीकरण करणं हा आहे उद्देश. इंद्रधनुष्य मिशन बँकिंगशी पण रिलेटेड एक आहे बघा. तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे घटसर्प, डांग्या, खोकला, धनुर्वात, पोलिओ, क्षयरोग या रोगांची नावं लक्षात ठेवायची आहेत. गोवर आणि हिपॅटायटिस 7 रोग तुम्हाला लक्षात ठेवायचे बरोबर. बेटी बचाव बेटी पढाव क्वेश्चन आलेला आहे 22 जानेवारी 2015. कुठून चालू झाली, कधी चालू झाली, सगळं तुम्हाला विचारलेलं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियान 2013चा आहे. राष्ट्रीय ग्रामीण आणि शहरी 5 आणि शहरी आहे 13चा, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, तर अशा प्रकारे ह्या ज्या योजना आहेत या योजना इथं आपल्याला विचारल्या जातात. याच्या व्यतिरिक्त अजून काही मुद्दे आहेत जे इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. चला, तर आपण बराच पार्ट कंप्लीट केलेला आहे. काही थोड्याफार योजना आपल्या बाकी आहेत त्या आपण इथं कव्हर करूया, म्हणजे याच्या बाहेर शक्यतो तर तुमचा कोणताही क्वेश्चन जाणार नाही, ठीक आहे. ओके, चला, तर नेक्स्ट स्कीम आहे आपली हमारी धरोहर. याच्यावरती कधी क्वेश्चन आलेला नाहीये पण विचारायची शक्यता नाकारता येत नाही. हमारी धरोहर 2014-15 भारतीय संस्कृती या संकल्पने अंतर्गत देशातील अल्पसंख्याक समुदायांच्या समृद्ध वारशांचं जतन करणं. धरोहर याच्यावरून आपण इथं सांगू शकतो की आपल्याला कशाबद्दल ही स्कीम आहे, पण एक्झाम मध्ये आपल्याकडे तेवढा वेळ नसतो, त्याच्यामुळे करतानाच आपण हे सगळं व्यवस्थित करायचं, ठीक आहे. ओके, पण इथं अल्पसंख्याक समुदाय म्हटलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं केअरफुली वाचा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, संयुक्त परीक्षा जी आहे तुमची संयुक्त परीक्षा, तिथं पण तुम्हाला क्वेश्चन आला होता. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये पण तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, ठीक आहे. तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 5 जुलै 2013 गरीब जी जनता आहे ना देशातली, तर त्या जनतेला स्वस्त दरामध्ये धान्य मिळवण्याचा जो हक्क आहे या कायद्याने मान्य केला आणि या योजनेनुसार प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक महिन्याला 5 किलोग्रॅम धान्य मिळणार आहे. तुम्हाला इथं किती याच्यावरतीच क्वेश्चन विचारला होता बघा राज्यसभेला. तांदूळ 5 रुपये प्रति किलोग्रॅम, गहू 2 रुपये प्रति किलोग्रॅम, भरड धान्य 1 रुपये. तर या उद्दिष्टांवरतीच क्वेश्चन विचारलेला होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागातील 75%, शहरी भागातील 50% नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून काय मिळणार आहे, स्वस्त दरामध्ये धान्य उपलब्ध होणार आहे. ओके, त्याच्यानंतर 7 नंबरची स्कीम आहे आपली प्रधानमंत्री आवास योजना. डेट आहे 25 जून 2015. इथं जर आपण बघितलं प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे सर्वांसाठी घरे, ही जी योजना आहे 3 लाख कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. नागरी भागातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत गट आणि कमी उत्पन्न गटातील पात्र असणाऱ्या सर्वांसाठी
सन 2022 पर्यंत 2 कोटी घरं उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि या योजनेसाठी देशातील एकूण किती 305 शहरांची निवड केलेली आहे. ओके, क्लिअर. 61 नंबरचे बघा, प्रधानमंत्री जन औषधी योजना 2015. इथे जर आपण बघितलं प्रधानमंत्री जन औषधी योजना 2015, तर वंचित घटकांना बाजार मूल्यापेक्षा किती टक्के 7 ते 70% दराने, म्हणजे जो कमी दर आहे त्या दराने औषध उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. हे न्यूज मध्ये फार होतं. त्याच्यानंतर आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 9 मे 2015. आता ही जी योजना आहे ना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, केवळ 330 रुपयांचा वार्षिक हप्ता जो आहे ना, या हप्त्यावर योजनाधारकाचा नैसर्गिक अथवा अपघाती कोणत्याही स्थितीमध्ये जर मृत्यू ओढवला ना, तर इथं 2 लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळतं. लाभार्थी गट लक्षात ठेवा 18 ते 50. सगळ्या बचत धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि दरवर्षी विम्याचं नूतनीकरण केला जाणार आहे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट आहे पंतप्रधान विमा सुरक्षा 9 मे 2015. इथं 12 रुपयांच्या नाममात्र वार्षिक हप्त्यावर अपघात विमा प्राप्त होतो. लाभार्थी गट आहे 18 ते 70. इथं दरवर्षी अपघाती मृत्यू आणि अपंगत्वाबद्दल 2 लाख रुपयांचं विमा संरक्षण. ठीक आहे. अटल पेन्शन योजना 9 मे 2015. 1 जून 2015 रोजी सुरू करण्यात आलेल्या या योजनेद्वारे ठराविक मुदतीसाठी ठराविक ठेवी असलेल्या व्यक्तींना पूर्वनिर्धारित निवृत्ती वेतन पुरवण्यात येणार आहे. तर या पेन्शन योजना वगैरे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता इथं तुम्हाला अटल पेन्शन योजना आहे ना, याची खूप इन्फॉर्मेशन दिली बघा. लाभार्थी गट 18 ते 40 आहे. किमान गुंतवणूक, उतार वयात जास्तीत जास्त फायदा, मूळ. ठीक आहे. बाकी पुढचं नाही केलं तरी चालेल. प्रधानमंत्री पीक विमा योजना 2016. इथं काय आहे बघा, स्पेशली ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणं, कृषी क्षेत्राला बळकटी देणं, याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने ही योजना घोषित केली. इथे जर आपण बघितलं, शेतकऱ्यांचा पीक विम्याचा हप्ता केंद्र आणि राज्य शासन भरणार असून कमी हप्त्यामध्ये काय केलंय, अधिक भरपाई. ओके, इथे तुम्हाला विमा हप्ता दिलाय. विमा संरक्षित रकमेच्या 2%, रब्बी पिके 1.5%, नगदी पिके 5%. ठीक आहे. ओके, कधी विचारलेलं नाही हे, पण विचारलं जाऊ शकतं. आणि भारत सरकारद्वारे सम प्रमाणात राज्य शासन, भारत सरकार 50-50% देय रक्कम. ठीक आहे. याच्यामध्ये आग, वीज पडणे, वादळ, गारपीट, चक्रीवादळ, तापमानामध्ये वाढ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, रोग, किडीचा प्रादुर्भाव, या सगळ्या दुर्घटनांसाठी ही जी पीक विमा योजना आहे ना, ही तुम्हाला, म्हणजे हे सगळे घटक त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. जसं तुम्हाला उजाला योजना विचारलं जातं, तसं उज्ज्वला योजना पण विचारली जाते. 1 मे 2016. दारिद्र्य रेषेखालील महिलांना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी देण्यात येणार आहे. 16-17, 17-18, 18-19 3 वर्षामध्ये, आर्थिक वर्षात ही योजना राबवण्यात येणार आहे. करंट मध्ये या योजनेची काय सिच्युएशन आहे, मला जरा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. महिलांच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. 5 कोटी गॅसच्या जोडण्या प्रदान केल्या जाणार होत्या. कधीपर्यंत, 19 पर्यंत. आणि जोडणीसाठी 1600 रुपये वित्तीय सहाय्य दिलं जाणार आहे. ठीक आहे. महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना 1 एप्रिल 2017. कोणत्या योजनेचं नाव बदललं, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची मुदत जी होती 16 ला संपली आणि त्याच पार्श्वभूमीवर 125वी स्मृती वर्ष होतं ज्योतिबा फुल्यांचं, तर त्यांचं नाव देण्यात आलं या योजनेला. इथं राज्यातील 1 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असणारे जे कुटुंब आहे ना, गंभीर आणि खर्चिक आजारावरील मोफत उपचारासाठी विमा कंपनीच्या सहाय्याने ही योजना काय केली जाते, राबवली जाते. ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये बघा, ही जी योजना आहे, या योजनेमध्ये लाभार्थ्यांमध्ये राज्यातील 2,26,00,000 दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्य रेषेवरील जे केशरी शिधापत्रिका धारक आहेत ना, त्यांचा, तसेच शासकीय आश्रमशाळा, अनाथालय, वृद्धाश्रम, पत्रकार, शेतकरी आत्महत्याग्रस्त, तर इथं शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबाचा समावेश केलाय. तर इथं लाभार्थी गट जो आहे ना, तो लाभार्थी गट तुम्हाला काय करायचंय, व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना. डॉक्टर APJ अब्दुल कलाम योजना 4 नोव्हेंबर 2015 ची ही योजना आहे. अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, याच्यावरती क्वेश्चन विचारला होता तुम्हाला एक्झाम मध्ये. तर इथं मातांच्या आहारातला उष्मांक आणि प्रथिनांमध्ये वाढ करायची आणि जन्माला येणारे जे सदृढ बालक आहे त्याचं प्रमाण वाचवायसाठी 6 महिने कालावधीसाठी एक वेळचा चौरस आहार देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. ठीक आहे.
अनुसूचित क्षेत्रातील अंगणवाडी कक्षेत येणाऱ्या सगळ्या गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या योजनेनुसार 6 महिन्याच्या कालावधीसाठी काय होणार आहे, एक वेळचा चौरस आहार मिळणार आहे. आणि अशा ज्या स्कीम असतात ना, याच्यावरती 3 लाइनर किंवा 4 लाइनर क्वेश्चन विचारले जातात. डेट तुम्हाला फिक्स माहित पाहिजे. नेक्स्ट बघा, प्रधानमंत्री आवास योजना. इथं जर आपण बघितलं, नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते कार्यान्वित झालेली आहे 20 नोव्हेंबर 2016. केंद्र शासनानं इंदिरा गांधी आवास योजना जी होती ना, त्याचं रूपांतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये केलं. 2022 मध्ये आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळेस प्रत्येक गरीबाकडे स्वतःचं घर असावं या उद्देशाने काय केलं होतं, ही योजना कार्यान्वित केली होती. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना 1 जानेवारी 2017. याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेला आहे. दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात तसेच प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता जरी नसली तरी काम करावं लागतं, बरोबर. मग अशा माता कुपोषित राहिल्या तर त्यांच्या बालकांवर पण परिणाम होतो. म्हणजे माता आणि बालक दोघांचं आरोग्य सुधारण्यासाठी इथं ही योजना चालू केलेली आहे 2017 मध्ये. डॉक्टर आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना कधी विचारलेली नाहीये 2017. तर इथं महाराष्ट्राशी रिलेटेड आहे स्पेसिफिक. तर इथं अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी ही योजना 17 मध्ये चालू केलेली आहे. वज्र योजना व्हिजिटिंग ऍडव्हान्स्ड जॉईंट रिसर्च, या नावावरनं जाऊ नका, लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. 8 जानेवारी 17 14वा प्रवासी भारतीय दिन होता, तेव्हा PM मोदीजींनी ही योजना घोषित केली. विज्ञान तंत्रज्ञान विभागाद्वारे संचालित होणार आहे. देशामध्ये बौद्धिक निस्सारण थांबवणं हा आहे उद्देश, लक्षात ठेवा. या योजनेअंतर्गत भारतातील परदेशातील भारतीय वैज्ञानिकांना भारतातील संशोधन आणि विकास क्षेत्रामध्ये योगदान देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. यातल्या खूप साऱ्या योजना डेफिनेटली तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात.